विषय विद्यानी सांगितला नाही, ते गुपित वगैरे ठेवण्यामागे कुठलंही कारण नाही. मी अगदी खरं तिला सांगितलं की बाई गं, मला हा विषय झेपतोय का ते मला आधी बघू दे, आणि तर प्रयत्न करणार आहे. आणि समोर काय म्हणूया की ज्यांची वाणी खऱ्या अर्थानं पुनीत पावन आहे, अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ज्यांना प्राप्त आहेत, गुरुकृपा त्यांच्यावरती झालेली आहे, सरस्वती मातेचा आशीर्वाद ज्यांना लाभलेला आहे, असे मकरंद बुवा इथे आहेत. आणि मला आज इतकं बरं वाटतं आहे की मी बसून बोलते. आपल्या लक्षात आलं असेल, उभं राहून बोलण्याची ताकद ते समोर असताना माझ्यात नक्कीच नाही. त्याच्यामुळे मी त्यांना मनापासून अभिवादन करते. विद्यानी हा इतका मोठा घाट घातला आहे. विद्या म्हणजे विद्या आणि तिच्या मैत्रिणी, सख्या, चमू, सेना त्यांची सगळ्यांनीच. अवघड गोष्ट आहे. आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं ठरवलं. अर्थात तुम्ही त्यांना इतका छान सपोर्ट केलात, इतकं छान सहकार्य केलं, त्यामुळे आज हे घडून आलेलं आहे. गेल्या वेळचीच 23 नोव्हेंबर तारीख मला अजूनही आठवते, पण जी पुढे गेली आणि आज आपण भेटलेलो आहोत. इतका आनंद होतो आहे, खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे की शेवटी आपण म्हणतो ना की किती अगदी रोजच्या रोज जरी बोललो समोर कॅमेऱ्याच्या, तरीसुद्धा समोरच्याच्या डोळ्यातला कॅमेराच खरा असतो. तुम्ही कितीही जीव ओतून बोललात तरी तो कॅमेरा जो असतो तो काय म्हणूया त्याला, तो कृत्रिमच असतो. तुमचा डोळा हाच खरा आमच्यासाठी कॅमेरा आहे. तुमच्या लेन्स आम्हाला खूप काही सांगत असतात आणि त्यासाठी आम्ही सगळे वक्ते बोलणारे आतुर असतो. आणि ती संधी आज इतक्या चांगल्या निमित्तानं मला मिळालेली आहे. त्याबद्दल विद्याचे आधी मनापासून आभार मानते. विद्या हा शब्द उलट केला तर तो फक्त द्यावी असा होतो. त्यामुळे विद्याची एक खासियत सांगते आपल्याला की विद्याने एकदा ठरवलं की ती खऱ्या अर्थानं विद्याची द्यावी होत राहते. आणि काही दिवसात तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल. अतिशय आनंददायी असं वातावरण आणि मुळात भागवतासारखा विषय जो उद्यापासून सुरू होतो आहे, त्यामुळे ह्या आनंद सागरामध्ये आपण डुंबणार आहात. वक्ता इतका रसाळ, त्याची वाणी इतकी मधाळ आणि ऐकणारा श्रोतासुद्धा तितकाच वेल्हाळ. त्याच्यामुळे हा आनंद 7 दिवसात कुठच्या कुठे जाणार आहे, मी इथे बसूनही त्याची कल्पना करू शकते. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 5 गोष्टी सांगितल्यात की एखादी गोष्ट चांगली जमून येण्यासाठी म्हणून 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. भगवंत आणि आपल्यातला फरक काय पहिल्या शब्दावरनं कळतो. एखादी गोष्ट चांगली घडून यावी म्हटल्यानंतर आपण काय म्हणू, पहिला कोण हवा, कर्ता हवा. भगवंत म्हणतात नाही, पहिलं अधिष्ठान हवं. अधिष्ठान कसे बांधलेत बघा, खोखोचे खांब बसतात तसे बांधलेत. कर्ता हवाच, त्याच्याशिवाय काही घडत नाही. करण हवंच, साधनं हवीतच. त्या कर्त्यांनी त्या साधनांचा योग्य उपयोग करून योग्य त्या चेष्टा म्हणजे क्रिया करायलाच हव्यात. पण हे सगळं कशात बांधलं आहे? एका बाजूला आहे अधिष्ठानाचा खांब आणि एका बाजूला आहे दैवाचा खांब. त्यामुळे या 2 खांबांमध्ये हे 3 जण आहेत. आणि म्हणून अधिष्ठानाचं महात्म्य वेगळंच आहे. इथे मुळातच इतकं प्रसन्न, पवित्र, मंगल असं हे अधिष्ठान आहे. आणि अशा अधिष्ठानावर बोलण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. भागवत काय नाही आहे या भागवत पुराणामध्ये. म्हणजे जसं भागवतामध्येच म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काय काय आहे, यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम, आणि काय नैष्कर्म्यम आविष्कृतम. या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्ञान आहेच, ज्ञानाबरोबर वैराग्य आहे, वैराग्याबरोबर भक्ती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैष्कर्म्य आहे. आणि ह्या नैष्कर्म्याचं तत् शृण्वन् प्रपठन विचारण परो, ते ऐकणारे, ते बोलणारे, त्याच्यावरती विचार प्रवर्तन करणारे, विचार मंथन करणारे, हे सगळे काय होतात, मुक्त होतात. कशामुळे मुक्त होतात? भक्त्या. म्हणजे भागवताचं सार काय तर हा एक श्लोक आहे. मला गंमत अशी वाटते की कधी लिहिलंय हो हे भागवत, किती वर्ष झाली त्याला, किती सहस्र उलटून गेली, सहस्रक उलटून गेली, पण अजूनही ह्या भागवतासाठी आपण तळमळत असतो. ते ऐकावं, त्याची पुन्हा पुन्हा पारायण करावीत,
ते सातत्यानं कानावर पडावं अशी आपली इच्छा असते. आणि मग माझ्या मनामध्ये विचार येतो की आपणच 10 दिवसापूर्वी लिहिलेला लेख आपल्याला पुन्हा वाचवत नाही. काही वर्षांपूर्वी निर्माण झालेली पुस्तकं आपल्याला पुन्हा हातात धरवत नाही. एकदा वाचलं बास, अरे हा मी ते वाचलंय, पुन्हा नाही वाचत. काही पुस्तकं असतात तशी. पण या ग्रंथांचं काय करायचं? हे ग्रंथ किती वर्षापासून आहेत. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की या भागवतात नेमकं काय आहे, या भागवताने आपल्याला काय दिलं, हा विषय आज माझा मांडण्याचा प्रयत्न आहे. उद्यापासून आपण भागवत ऐकणार आहातच, पण मला भागवत वाचताना काय काय वाटलं, काय दिलंय या भागवताने आपल्या झोळीमध्ये, हा एक विचार मांडण्याचा फक्त प्रयत्न करणार आहे. काय दिलं भागवताने आपल्याला? तर मला पहिलं वाक्य आठवलं ते हेनरी डेव्हिड थोरो या विचारवंताचं. तुम्ही म्हणाल मग पाश्चिमात्यच विचारवंत का आठवला? हल्ली हेच प्रश्न येतात. शेवटी विचार हा विचार असतो, त्याला देशकालाचं बंधन नसतं. पण तरीसुद्धा मला थोरोचं वाक्य आठवलं. या थोरोवरती भारतीय विचारसरणीचा प्रभाव होता. वाल्डेन काठी तो राहिला होता. वाल्डेन ही नदी आहे. त्या नदीच्या काठी 2 वर्ष तो सगळ्यांपासून लांब राहिला आणि फक्त चिंतन करत राहिला. त्या चिंतनातनं काही विचार निर्माण झाले आणि त्या विचारांमध्ये एका ठिकाणी थोरो असं म्हणतो की जहाज जेव्हा चालतं असतं, तरंगणारं असतं, पुढे पुढे जाणारं असतं, तेव्हा प्रवासी प्रवास करतात. पण जहाज जेव्हा रुततं तेव्हा प्रवासी उतरून जातात. मला हे जहाज भागवताच्या रूपात दिसलं की हे जहाज कधीच रुतत नाही. ते गाळातही रुतत नाही आणि ते काळातही रुतत नाही. कारण इतका काळ गेला, इतकी युग लोटलेली आहेत, युग म्हणण्यापेक्षा वर्ष लोटलेली आहेत, तरीसुद्धा भागवत काही ना काहीतरी आपल्याला देत राहतं. ते चालतं जहाज आहे आणि म्हणून त्या जहाजामध्ये बसण्याची आपली सगळ्यांची धडपड आहे. म्हणजे गंमत आहे. आपण मराठीमध्ये किती शब्द असे आणलेत की ज्याचं मूळ संस्कृतामध्ये काहीतरी वेगळंच आहे बरं का. उदाहरणार्थ उदासीन शब्द, आपण म्हणतो तो कसला उदासीन, पण उदासीन हा गुण आहे. संस्कृताच्या दृष्टीतनं विचार केला तर उदासीन हा 100% गुण आहे, तो दोष नाही. का? उद म्हणजे वर, उद म्हणून उत्तीर्ण शब्द आहेत. तीर्ण म्हणजे असं पोहून जाणं आणि उत्तीर्ण म्हणजे असं जाणं, 7वीतून 8वीत, 8वीतून 9वीत. ते उद म्हणजे वर आणि आसीन हा म्हणजे बसलेला. जो सगळ्याच्या वर जाऊन बसलेला आहे तो आता जेव्हा खाली बघतो तेव्हा त्याला सगळं समान पातळीवरती दिसतं. त्यामुळे ज्याच्या चित्ताला आणि दृष्टीला समत्व प्राप्त झालेला आहे तो उदासीन. त्यामुळे असे कित्येक शब्द आले संस्कृतातनं, पण ते मराठी भाषेत येताना स्वतःचं एक वेगळं वळण घेऊन आले. त्यातलाच शब्द आहे पुराण. आपण म्हणताना काय म्हणतो, जुनं पुराण आहे हे सगळं. पण जुनं होत असेल पण पुराण होत नाही. लक्षात येत आहे ना माझं म्हणणं? जुनं होत असेल नक्कीच, पण पुराण कधीच पुराण होत नाही. जरी आपण म्हणताना पुराण म्हणत असलो तरी ते पुराण कधीच पुराण होत नाही. याचं कारण पुराणाची व्युत्पत्तीच मुळी पुरा नवम भवती सांगितलंय. जे पूर्वीच आहे ते पुन्हा नवीन होऊन समोर येतं ते पुराण. आणि त्याच्यामुळे जे पुन्हा नवीन होतं ते पुराण. आणि मग लक्षात येतं की का आपल्याला ही पुराणं सुंदर वाटतात हो. कारण आपल्याकडे सौंदर्याची व्याख्याच मुळी केलेली आहे, ती म्हणजे प्रतिक्षणम यत नवताम उपैती. दर क्षणी जे नवीन होतं ते सौंदर्य. म्हणून ज्ञानेश्वरीतली ओवी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, हरू म्हणे देवी की जे जैसे की स्वरूप तुझे. अगं बाई, तू मला दररोज नवीन दिसतेस. भगवद्गीता तशीच आहे, दररोज प्रत्येक श्लोक नवीन होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो चष्मा लावू त्या चष्म्यातनं ती पाहता येणार आहे. हे सामर्थ्य या ग्रंथांमध्ये आहे. म्हणून ते कधीही जुनं होत नाही. भले त्याला पुराण म्हटलेलं असलं तरीसुद्धा ते पुरा नवम भवती. ते पुन्हा नवीन होत राहतं. पुराणाबद्दल बुवा बोलणार आहेतच, पण अगदी वाणीला आवर घालता येत नाही म्हणून 18 पुराण आहेत. या 18 पुराणांची संख्या आहे 4 लाख. श्लोक संख्या बघितली तर म्हणजे मत्स्य मार्कंडेय 14,000 आणि 9,000 आणि 14,000 श्लोकसंख्या. भागवतात 18,000. भविष्य पुराण त्याच्यामध्ये 14,000. ब्रह्मपुराण 10. ब्रह्मांड पुराण 12. ब्रह्मवैवर्त पुराण 18. अशी सगळ्याची संख्या इतकी मोठी आहे. स्कंद पुराण तर 81,100 श्लोक आहेत.
आणि ह्या सगळ्याची टोटल केली तर ती होते 4,00,000. मग त्याच्या आधेमध्ये पण काही आकडे असतील, पण 4,00,000. आणि तरी हे सगळं टिकतं. याचं कारण या 4,00,000 नेमकं काय सांगितलंय व्यासाने? आपल्या ना भारतीय संस्कृतीची एक गंमत आहे की आपली भारतीय संस्कृती लसावी काढण्यात पटाईत आहे. सार काढत भारतीय संस्कृतीने कुठल्याही गोष्टीचं सार काढावं, थोडक्यात सार काढणं. म्हणून तर आपल्याकडचं सूत्र वाङ्मय किती सुंदर आहे. एक सूत्र लिहिलं तर ते विस्तार करायला त्याला काही पानं लागतात, पण ते सूत्र मात्र काही शब्दांचं असतं. पाणिनीचं सूत्र घेतलं समजा, सगळ्यांच्या माहितीतलं, रसाभ्याम नोणस समान पदे, हे पाणिनीचं सूत्र आहे. काय पाणिनी सांगतोय याच्यामध्ये? रसाभ्याम नोणस समान पदे म्हणजे नचा न कधी होतो? उरण होत नाही, पुरण होत नाही, वरण होत नाही. हे मी कुठल्याही जातीवाचक ह्यानी बोलत नाहीये, हे भाषेच्या दृष्टीतनं सांगते की उरण होत नाही. का होत नाही हो? याचं कारण असं आहे, आपली भाषा फोनेटिक आहे. जे उच्चाराला सोपं आणि शुद्ध ते आपल्या भाषेनं स्वीकारलं, म्हणून उरण म्हणायला बघा इथे त्रास होतो. उरण म्हणणं सोपं जातं, म्हणून जिथे र येतो आणि जिथे श येतो तिथे नचा न होतो. रसाभ्याम नोण समान पदे एवढंच लिहिलं पाणिनीनी, आणि आम्ही त्याच्यावरती एक्सप्लेन करतोय, विद्यार्थ्यांना सांगतोय बघा तुम्ही तुमचं शोधून. सार काढणं ही भारतीय संस्कृतीची वृत्ती आहे आणि किती छान आहे. आणि म्हणून ह्या 4,00,000चं सार काय? तर एकच, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. काय गंमत आहे ना? म्हणजे आधी लिहिणाऱ्यांनी 4,00,000 श्लोक वाचलेत. अहो नाही वाचले तरी भारतीय संस्कृती हेच सांगेल, कारण आमचा सगळा जो उभा राहिलेला कणा आहे ना भारतीय संस्कृतीचा, आपला हा निर्मलत्वावरती आधारलेला आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचं सगळ्यात पहिलं प्रतीक हे कमल आहे. मल आहेच कुठे? कमल. मळ नाहीच आहे हो कुठे. स्वतः चिखलात उगवतं पण मळाचा अंश सुद्धा राहणार नाही, हे भारतीय संस्कृतीला अपेक्षित आहे. आणि म्हणून हृदयावरचा अंतरंगातला मळ झटकायचा असेल तर 2च गोष्टी करा म्हणाले व्यासमुनी. काय? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. मी जेव्हा जेव्हा हा श्लोक वाचते ना, माझा एक शब्द माझं लक्ष वेधून घेतो. परपीडनम, पर उपकार. काय हो या पर शब्दामध्ये एवढं काय आहे? म्हणजे माझा उत्कर्ष व्हावा, माझी उन्नती व्हावी असं जर मला वाटतंय, तर मग तिथे अहम, स्व असे शब्द का आले नाहीत? मला पुण्य हवं असेल तर मी पर उपकार केला पाहिजे. मला पाप टाळायचं असेल तर मी परपीडा थांबवली पाहिजे. या पराचं काय एवढं महत्त्व आहे? अहम, स्व असे शब्द का आले नाहीत? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा उत्तर समोरनंच, ग्रंथातनंच येत असतं. या आपल्या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य, प्रश्न तेच विचारतात, उत्तरही तेच देतात. मग लक्षात आलं, जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या आधी ते एकटंच असतं. म्हणजे आपल्याला वाटतं ते एकटंच असतं, व्यक्त झालेलं नाही, अव्यक्त आहे अजून. त्यामुळे अजून अद्वैत स्थितीत आहे. पण एकदा बाहेर आलं की द्वैत सुरू. खरं तर त्याचा जन्म जेव्हा होतो पोटात, तिथूनच खरं द्वैत सुरू होतं. पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काय वाटतं? आता ते व्यक्त झालं, आता व्यक्त झालं म्हटल्याबरोबर द्वैत सुरू होतं. आणि मी कधीच मी एकटी जगू शकत नाही, कारण माझी उरतच नाही, कारण मी ह्या पृथ्वीतलावरती आले, व्यक्त झाले, म्हणजे मी द्वैताला हातात घेऊनच आले. आणि म्हणून माझा विस्तार, माझा विकास हा परावरतीच अवलंबून असतो. या सगळ्यातनं सांगायचं आहे काय संस्कृतीला? आपल्याला कदाचित हे काय म्हणून ना जास्त अवघड बोलल्यासारखं वाटेल, परंतु हा विषय तितकाच गंभीर आहे. गंभीर म्हणजे पुन्हा चांगल्या अर्थानं सखोल आहे. सांगायचं आहे काय संस्कृतीला? परपीडनम आणि पर उपकार. का पर? का? याचं कारण असं आहे की जोपर्यंत सध्या काय ते इथे नाव सुद्धा घेऊ नये असा खेळ आहे खरं तर तो. पण टास्क दिलं जातं ना, एवढंच बोलते, जास्त बोलत नाही, कळलं असेल आपल्याला. तसं तो जो आपला खरा बॉस आहे ना, त्यांनी आपल्याला सगळ्यांना एक टास्क दिलाय. कसलं टास्क दिलंय? ते म्हणाले जन्माला आलात तेव्हा द्वैत झालात ना, आता एक टास्क देतो, कार्य देतो.
कसलं कार्य? जाईपर्यंत अद्वैत समजून घ्या. हे टास्क आहे आपल्या सगळ्यांसमोर. बाकी आपली जी कामं आहेत ना घरची, ती अगदीच छुटपुट आहेत. आपल्याला जन्मालाच घातलंय अशासाठी, मोठं काम देऊन खाली पाठवलंय. आता खाली म्हणायचं का कुठे म्हणायचं? पण जन्मालाच आपल्याला एक मोठं काम देऊन पाठवलंय. काम काय आहे? द्वैतात आलायस पण अद्वैत शोध. हेच ते काम आहे आपल्याला करायचं. आणि म्हणून पराचा विचार आहे. पर उपकार जेव्हा, मग कसं करायचं? भागवत 2 मार्ग सांगतं. हे कार्य पूर्ण करण्यासाठी भागवत 2 मार्ग सांगतं. एक मार्ग सांगतो मीच मोठा करा, मीच मोठा करा आणि हे विश्वची माझे घर म्हणा. म्हणजे पर उरूस देऊ नका, तो माझ्यातच सामावलेला आहे म्हणून मी मोठा करा. किंवा दुसरं काम सांगतं भागवत, ते म्हणजे मी अगदी छोटा करा. म्हणजे मी परामध्ये असा घुसून जाईन की मी पर उरणारच नाही, मी तोच होऊन जाईन. त्यामुळे एकतर मी मोठा करा किंवा मी लहान करा. पण आत्ता जो आपला मी आहे ना, तो नव्हे बरा. हे भागवताला सांगायचं आहे, 100% सांगायचं आहे. किती ठिकाणी उल्लेख येतो, कसा उल्लेख आलाय ते पाहूया. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगते. एकदा एका विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होतं. विद्यार्थी म्हणतो, गुरुजी आपण इतकं मला शिकवलंत, खऱ्या अर्थानं निःशेष अशी विद्या तुम्ही मला दिलीत, माझ्याकडनं काहीतरी घ्या. गुरुजी म्हणाले, अरे आम्ही देतो ते काही घेण्यासाठी नाही, तू ते पुढे ने, वाढव, मोठा हो, बस मला आनंद आहे. नाही 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 म्हणतो, हट्टालाच पेटतो. गुरुजी आहेत. गुरुजी म्हणतात, बरं एक काम करशील काय? तू मला काहीतरी अर्पण कर, पण ते काय? जे तू निर्माण केलं असशील ते अर्पण कर. तो म्हणतो ठीक आहे, विचार करतो. तो म्हणतो एखादा पदार्थ करू का? पण त्यात मी काय निर्माण केलं आहे? दुधाचं काही केलं तर दूध त्याच्यापासूनच आलं आहे, गाईमुळे मिळालं आहे. फळाचं काही करू का? फळं मी कुठं निर्माण केलं, ते त्याच्यापासूनच आलं आहे. फुलाचं काही करू का? फुलं माझ्यापासून आलेलीच नाहीत. एक 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 गोष्टींचा विचार करतो रात्रभर आणि त्याच्या लक्षात आलं आहे की माझ्यापासून काही निर्माणच झालेलं नाही आहे. अशी एकही वस्तू नाही आहे या जगामध्ये की जी मी निर्माण केली आहे, मी मुळापासून मी निर्माण केली आहे, अशी एकही वस्तू नाही आहे या जगामध्ये. मग मी माझ्या गुरूंना काय अर्पण करू? त्या काळातला शिष्य होता, हो, रडायला लागला. गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं, म्हणाले चुकलो, माफ करा, चुकलो, क्षमा करा, पण मला माहिती आहे तुम्ही ह्याच्यात नाही मला काहीतरी शिकवणार आहात. विचारलं त्यांनी, मी असं काय देऊ तुम्हाला की जे मी निर्माण केलं? असं काही आहे का जगामध्ये? गुरुजी म्हणतात, आहे तर, आणि ते तुम्हाला दिलंच पाहिजेस. आता ती माझी इच्छा आहे की ते तुम्हाला द्यावंस. काय आहे? गुरुजींना विचारतो, काय आहे सांगा. गुरुजी म्हणाले, अहंकार. तो देवाने निर्माण केलेला नाही, तो तुझा तू निर्माण केला आहेस आणि तो तू पहिला मला समर्पित कर, तू मोठा झालास. म्हणून हा जो मी आहे आत्ताचा आपल्या, त्याच्यामध्ये भागवत सांगते, लहान तरी करा किंवा मोठा तरी करा. कोणाहून कोण श्रेष्ठ, कोणाहून कोण श्रेष्ठ हे सांगत असताना सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? न पश्यामी परमभूतम अकर्तुः समदर्शनात. अहो, अकर्ताच दिसत नाही मला कुठे. अकर्ता, मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवते ते म्हणतात अकर्ता म्हणजे कर्म न करणारा. मी म्हटलं मग तसे पुष्कळ दिसतील भगवंताला, अकर्ते पुष्कळ दिसतील या अर्थाने घेतला तर. मग कुठल्याही ऑफिसमध्ये ठेवा, तुम्ही ज्यांना खास निवडून दिलं आहे तुमची कामं करण्यासाठी म्हणून, त्यांना बघा, अकर्ते, काहीही घडणार नाही आहेत. पण हा अकर्ता, तो बघत पण नाही यांच्याकडे. अकर्ता कोण? तर अकर्ता म्हणजे कर्ता व्हायचं, आधी कर्ता व्हायचं आणि मग लावायचं आहे. म्हणजे आधी कर्ता होऊन कर्म करायचं आणि मग म्हणायचं मी नाही, म्हणून तो अकर्ता आहे. पण अकर्ता दिसतच नाही. भागवत म्हणताय की कर्म करा, पण कर्माचा कर्ता तुम्ही होऊ नका. कर्म करा आणि करते पण सोडून द्या, हे अकर्तृपण. म्हणून ते परमहत्वाचं आहे. कारण मी जेव्हा कर्म करते दुसऱ्याच्या बाबतीत, तेव्हा लगेच मला कुठेतरी ते सांगावंसं वाटतं. मी गेले होते त्यांच्याकडे, मी सकाळपासून आली, बघा तुम्ही आठवात कुठे कुठे गेला होतात, काय काय. अहो, मी 4 दिवस बसते हॉस्पिटलमध्ये, काहीही सांगायची गरज नाही आहे वस्तुतः. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही बसलात, पण ते होत नाही.
कारण मी जेव्हा दुसऱ्याच्या बाबतीत काही करते तेव्हा मला ते अधोरेखित केल्याशिवाय राहवत नाही. मी नाही हो, मी आमच्या बाईला असं कधी करत नाही. मी अगदी तिला गरम पोळी करून वाढते, मग तरी सुद्धा ती का बाहेर बोलते? फारच घरगुती विषय आणला, पण तरी सुद्धा हे अकर्तेपण आपल्याला जमत नाही हे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि म्हणून सांगतायत की पराचा विचार तिथे केलेला आहे की ते अकर्तृपण जेव्हा तू स्वीकारशील तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत येऊन पोचशील, म्हणून तो परशब्द आलेला आहे. म्हणजे थोडक्यात कर्म कसं करावं हे भागवतांनी आपल्याला इतकं सुंदर सांगितलं. गीतेत सांगितलेलं आहेच, पण गीता फार ब्रीफ आहे भागवताचा विचार करताना. 700 श्लोकात सगळं पटपट पटपट सांगितलं आहे, पण भागवतामध्ये विस्तारानं सांगितलं. पण नंतर पण काही गोष्टी पाहणार आहोत. किती सविस्तर सांगितलं. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नैष्कर्म्य. कर्म ज्ञानपूर्ण करावं, ते करताना वैराग्य असावं, त्याच्यामधनं कुठल्याही इच्छा ठेवू नका. भक्ती पूर्ण करावं, जिव्हाळ्यानं करावं, आणि हे करून झाल्यानंतर सुद्धा मी तो नाही म्हणून मोकळा व्हावा. या 4 पायांच्या चौरंगावर भागवताचा कलश ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला भागवत हे चौरंग दाखवतो की काय चौरंग आहे तो बघा. आणि मी मगाशी म्हटलं तसं की गेल्या काळातही हे खरं आहे आणि आजच्या काळात सुद्धा हे खरंच आहे. हे कुणी सांगितलं? आपण उद्या ते सगळं ऐकणार आहोत, पण विष्णूकडनं आलेलं आहे. विष्णूंनी सांगितलं ब्रह्मदेवाला नाभिकमलामध्ये बसलेल्या. तिथून आलं ते नारदांकडे, नारदांनी व्यास, व्यासांनी शुक, शुकांनी परीक्षित. बघा ना, कुठेही कंटाळवाणं झालं नाही का? पुरा नवम भवती. आणि महात्म्य काय? याचं महात्म्य पद्मपुराणात आहे. फार याच्यावर भर देत नाही, कारण आपण उद्या ऐकणार आहोत ते. याचं महात्म्य आहे पद्मपुराणामध्ये. पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. नुसतं हातात घेतलं तरी ऊर दडपतं. कसं वाचणार ते पद्मपुराण? त्याच्यामध्ये नाभी कमलाची उत्पत्ती कशी झाली सांगितलंय, ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली सांगितलंय. पुराण नुसतं गंमत म्हणून सुद्धा वाचायला हरकत नाही. अभ्यास राहू दे बाजूला, पण नुसतं वाचायला सुद्धा आनंददायी आहे. हे सगळं सांगितलंय. आणि माझे भातखंडे सर, ज्यांनी मला संस्कृत शिकवलं, ते 2 श्लोक आम्हाला वारंवार सांगायचे पद्मपुराणातले. एक आहे विद्येबाबतीतला आणि दुसरा आहे गुरुच्या बाबतीतला. विद्येच्या बाबतीमध्ये काय श्लोक आहे? विद्यया प्राप्यते यशः. पद्मपुराण सांगताय यश कशाने मिळतं? विद्यया प्राप्यते यशः कीर्तिस्तथा तुला. अतुल अशी कीर्ती सुद्धा प्राप्त होते. आणि काय प्राप्त होतं? ज्ञानम, स्वर्ग, सुमोक्षश्च. हे सगळं मिळतं. शेवटचं आम्हाला भातखंडे सर सांगायचे तस्मात् विद्याम प्रसादय. आणि त्या प्रसादय शब्दावरती म्हणायचे म्हणून प्रसाधनं हे विद्येचं असावं, कारण विद्येचं प्रसाधन असलं की बाकी कसलंही प्रसाधन नाही वापरलं तरी चालतं. हे विद्येचं महात्म्य पद्मपुराणात सांगितलं. आणि गुरुचं सांगितलंय. काय शब्द वापरले तो गुरुच्या वर्णनामध्ये पद्मपुराणामध्ये? काय म्हणताय पद्मपुराण? पद्मपुराण म्हणताय की जन्मांतर कृतान पापान गुरुतीर्थे प्रणशयेत. एवढी पापं केल्यात, वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म, युगानुयुग, धुणार कुठे? ते पाणी पण म्हणेल नको नको आता बास. पण एक तीर्थ आहे म्हणाले जे कधीही कंटाळत नाही. कुठलं? गुरुतीर्थ. त्या गुरुतीर्थावरती जाऊन सगळी पापं स्वच्छ करून टाका बरं. आणि कशासाठी हे सगळं? संसार तारणायैव जंगमम तीर्थमुत्तमम. काय शब्द आहे? जंगमम तीर्थमुत्तमम. बाकीच्या तीर्थांना भेट द्यायला तुम्हाला जावं लागतं. त्र्यंबकेश्वरला जायचंय, उठा गाडी करा, तिथपर्यंत पोचा. काशीला जायचंय, उठा सगळी व्यवस्था करा, तिथपर्यंत पोचा. पण गुरु हे असं तीर्थ आहे जे जंगम, जे चालणारं आहे, जे फिरणारं आहे. असं एकच तीर्थ या पृथ्वीतलावरती आहे, ते म्हणजे गुरु. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुच्या बाकडे आपण जावंच लागत नाही, तोच येतो. राधाकृष्णनांच्या एका व्याख्यानामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णनांचं इतकं सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात, द मास्टर विल अपीअर. कधी? वेन द डिसायपल इज रेडी. शिष्य तयार असेल तर गुरु आल्याशिवाय राहत नाही. गुरु येणारच. आणि म्हणून हे गुरुतीर्थ हे पद्मपुराणामध्ये सांगितलं. आणि त्या पद्मपुराणात भागवताचं महात्म्य सांगितलंय. उद्धव आणि कृष्णाची चर्चा चालू आहे. कृष्ण आता भूलोक सोडून निघालेत. उद्धव म्हणतो मी कसं करू मग? आम्ही सगळ्यांनी बघायचं तर कुणाकडे बघायचं? तेव्हा वचन दिलंय भगवंतानी की काळजी करू नका. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. काळजीच नको, मी
व्यक्तिरूपानं नाही राहणार आता, कारण शेवटी जन्म घेतल्यामुळे मलाही जायची वेळ आलेली आहे, जातस्यहि ध्रुवो मृत्युः. पण मी जाणार आहे तरी काहीतरी ठेवून जाणार आहे, आणि ते म्हणजे माझं तेज. ते तेज मी भागवतामध्ये ठेवणार आहे. त्यामुळे भागवतानं आपल्याला दिली ती श्रद्धा दिली की आमचे कृष्ण या भागवत पुराणामध्ये आहेत. श्रद्धा आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा शब्द आहे. विवेकानंदांची व्याख्यानं जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटतं की ह्या माणसांनी काय विचार मांडलेत. आपण हे सगळं 10 खंड प्रकाशित केलेत रामकृष्ण संस्थेनं, पण कधी वाचणार? आमच्या पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचवणार? आणि पट्ट विद्यार्थ्यांना त्या यांनी काय म्हणावं? विवेकानंद म्हणतात, आमचे तरुण, त्या काळातलं वाक्य सांगते, 1897-98 सालातलं. विवेकानंद म्हणतात की आमचे तरुण इतके उथळ का झाले त्या काळात. मग आज ते काय म्हणतील? आमचे तरुण एवढे उथळ का झालेत? आणि न घाबरता सांगतात, आमच्या शिक्षणाची आणि अध्यात्माची फारकत केल्यामुळे. कारण सगळ्या गोष्टी ज्ञानानं होत नाहीत, हे 100% खरं आहे. म्हणून तर व्यासांना तळमळ लागली ना. अस्वस्थ झालेत व्यास, मग आलेच नारद. आलेच पाहिजेत, कारण नारद आल्याशिवाय उत्तरं मिळायची कशी? अस्वस्थ झालेले आहेत व्यासमुनी, नारद आलेले आहेत. नारदांनी विचारलंय, का तुम्ही अस्वस्थ? काय नाही आहे तुमच्याकडे? ज्ञान आहे, मान आहे, समाजात स्थान आहे, उत्तम शिष्यवर्ग आहे, इतकी मोठी गोष्ट केलेली आहे, काय अवघड आहे तुम्हाला? नमोसुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यतपत्रनीत येन त्वया भारत तैलपूर्ण हा प्रज्वारितो ज्ञानमय प्रदीप. अहो, त्यांच्या नावानी व्यासपीठ आहे. काय केलं नाही तुम्ही आजपर्यंत, तरी चेहरा का उतरलाय? अस्त्येति मे सर्वमिदं त्वयोक्तम तथापि नात्मा परितुष्यति मे. अहो, तुम्ही सांगताय ते सगळं आहे मुने, पण तरी शांतता कुठं आहे? हे एकटे व्यासमुनी नाही, त्यांनी खूप करूनही त्यांना शांतता नाही. आम्हाला तशी पण नाही आहे. एका हिंदी प्रवचनकाराने एका ठिकाणी इतकं छान सांगितलं होतं. ते म्हणाले की आज आपल्याकडे सगळ्या प्रकारचे सेट आहेत, म्हणजे आपण ज्या पद्धतीत राहतो ते सगळे सेट आहेत, पण मन अपसेट आहे. किती खरं आहे? ती तळमळ आहे हो आपल्याला. आपली तर अशी अवस्था असते की आपल्याला तळमळ आहे हे सुद्धा कळत नाही, पण व्यासांना ते कळलंय की सगळं आहे हो. म्हणाले माझ्याकडे, हे म्हणायला सुद्धा धारिष्ट्य लागतं हो, सगळं आहे. अमेरिकेमधलं मला नाव आत्ता आठवत नाही, पण एक प्रचंड फार मोठा साहित्यिक, त्याचे 5000हून अधिक लेख प्रकाशित झाले, आणि तरीसुद्धा त्यांनी जेव्हा त्याला पुरस्कार देताना भाषण केलं त्यात तो म्हणाला, हे विनयानी म्हणालेला नाही, त्यात तो असं म्हणाला, हे काहीच नाही, मला तर 10,000 लिहायचे होते. अहो, 5000 शब्द नाही, 5000 लेख, किती अवघड गोष्ट आहे. त्यामुळे हो, माझ्याकडे हे आहे हे म्हणायला पण धारिष्ट्य लागतं, आणि ते व्यास कबूल करतायत. अत्येति मे सर्वमिदं त्वयोक्तम, तुम्ही म्हणता ते सगळं आहे, पण मनाला शांतता नाही. त्याच्यावर नारदांनी काय करावं? नारद हे खरे चांगले पत्रकार आहेत. नाहीतर हल्लीचे पत्रकार कसे? उदाहरण सांगते की मला कोणावर टीका करायची नाही आहे, पण मी एक जे ऑब्झर्व करते, पाहते, ते फक्त सांगते की एखादी नवीन चित्रपट येणार असतो, त्याचा मुख्य नायक आलेला असतो, त्याला विचारतात की तुझा नवीन असा प्रकारचा चित्रपट येतोय, काय सांगशील? मी चुकून उद्या एखाद्या चित्रपटात काम केलं तर मी सांगेन, मी काहीही सांगणार नाही, तू मला योग्य प्रश्न विचार तर मी उत्तर देईन. काय सांगशील? म्हणजे माझा चित्रपट येतोय, काय सांगशील? आनंद आहे. योग्य प्रश्न विचारायला पाहिजे. तो नारदांनी विचारलाय की सगळं आहे, मग काय सांगाल? असं नाही विचारलं. सगळं आहे, मग चेहरा का उतरलेला, आणि बरोबर नस पकडले, आणि म्हटलंय, बहुधा प्रायः अनुदितम. बहुता तुम्ही गायला नाही. प्रायः अनुदितम, काय? भवता, आपण गायलं नाही. काय गायलं नाही? यशः, यश नाही गायलं तुम्ही. कुणाचं यश? भगवतः, भगवताचं यश गायलं नाही, भगवंताचं. आणि कसं? अमलम, धवल, स्वच्छ, निर्भेळ, निर्मळ असं भगवंताचं यश तुम्ही गायलं नाहीत, म्हणून ही अवस्था आहे. एक गोष्ट नक्की की ज्ञान हे माणसाला तळमळ लावतं. कारण मला एक ग्रंथ आला तर मला असं वाटतं, नाही आता ह्याच्यातनं हा रेफरन्स आहे, मग तो शोधला पाहिजे. मग मी त्या खिडकीत जाते, त्या खिडकीमध्ये मला आणखीन 2 खिडक्या बोलवतात, मी त्या पुढच्या खिडक्यांमध्ये जाते, आणि माझा मार्ग कुठे होता ते मी विसरून जाते. आणि एवढं करून सुद्धा मला कधीही पूर्णत्व वाटत नाही.
सेन्स ऑफ क्लोजर ज्याला म्हणतात ते मला कधीही येत नाही, कारण मला प्रत्येक वेळा असं वाटत राहतं, अरे ह्याच्यावरती ह्यांचं भाष्य काय म्हणताय पाहूया. ज्ञान माणसाला तळमळ लावतं आणि भक्ती शांत करते. मला एक कळलंय, हे माझं इष्टदैवत आहे, याचा जो महिमा आहे तो मला संपूर्ण मान्य आहे, आणि आता माझा प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला हा त्याच्यासाठी आहे. बस माझं मन शांत झालं, माझी धावपळ संपली, माझं स्थान मला कळलं. म्हणून ज्ञान तळमळ लावतं, भक्ती शांत करते. ज्ञान अहंकार रुजवतं. कितीही ज्ञानी माणूस असला तरीही एक नक्की की जेवढा कणा ताठ तेवढा अहंकाराचा फणाही मोठा. त्यामुळे ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि भक्ती समर्पण शिकवते. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीला आपल्याकडे महत्त्व आहे. आधी ज्ञान प्राप्त करा, समजून घ्या, पण मग नंतर त्या ज्ञानात अडकू नका, त्यातनं बाहेर पडा आणि भक्त काय करतो ते पहा. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती महत्त्वाची, आणि हे सांगितलं आहे, आणि त्यातनं हे सुंदर भागवत लिहिलं गेलं आहे आणि शुकांना पुढे सांगितलं गेलं आहे. आणि एक सांगते, आपल्यालाच फक्त छान छान म्हटलेलं आवडतं असं नाही, भगवंतालाही आवडतं. आणि का आवडू नये? स्तुती करावीच हो, आणि स्तुती मोठ्यानी करावी. म्हणून आपल्याकडे फरक आहे स्तोत्र आणि मंत्रामध्ये. स्तोत्र स्तवन आहे आणि मंत्र मनन आहे. आणि मनन हे मनातल्या मनात करायचं असतं, स्तवन मनातल्या मनात नसतं करायचं. आणि म्हणून आमटी चांगली झाली तर मोठ्यानी दाद द्यावी लागते, आमटी सुंदर झाली आहे. मी मनातल्या मनात म्हटलं नाही चालणार, कारण तो मंत्र होईल ते स्तवन होणार नाही. म्हणून स्तवन मोठ्यानी करावं लागतं, आणि ते भगवंताला आवडतं. कीर्तनाचा मूळ धातू काय संस्कृतातला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की शब्द हे दीपच ज्योती आहेत. त्यांना विचारा, तेच सांगतील. शब्दकोशांपर्यंत शोधाशोध करायची सुद्धा गरज नाही, त्यांना विचारा, ते बरोबर उत्तर देतील. काय म्हणतात? कीर्तनाचा अर्थ काय सांगतोय शब्द? क्रू धातू आहे, दीर्घ क्रू. त्याचा अर्थ आहे पसरणे, ते किरण, कीर्ती जी पसरते ती. आणि म्हणून कीर्तन म्हणजे ज्यात भगवंताच्या गुणांचा प्रसार करायचा ते साधन म्हणजे कीर्तन. किती आनंददायी होय सगळं, इतका मजा येते ना. एक शब्द कळला की किती आनंद होतो. तो क्रू धातूतनं आलेलं, मग संकीर्ण विकीर्ण सगळे शब्द दिसायला लागतात, त्या सगळ्यांचे योग्य अर्थ आपल्यासमोर येतात. म्हणून कीर्तन आवश्यक आहे. आणि भगवंताला सुद्धा कीर्तन आवडतं. भागवतामध्ये तर हरिचर्यानुवर्णनाला काय शब्द वापरला आहे? भव सिंधू प्लव. प्लव म्हणजे उडी मारणे खरं तर. म्हणून माकडाला प्लवंग म्हटलंय. इथून तिथे उडी मारतं, म्हणजे या काठावरून त्या काठावरती जातं. आणि म्हणून जहाजाला पण प्लव म्हटलेलं आहे. ते या तीरावरून आपल्याला त्या तीरावरती घेऊन जातं. म्हणून या तीरावरून त्या तीरावर जायचं असेल तर काय करा म्हणाले? भवसिंधू प्लवो दृष्टो. पाहिलं काय होतं ते? हरिचर्यानुवर्णनम. हरीची लीला सांगा. आणि काय होतं म्हणाले? हे हरिकथा सांगून 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 काय घडतं? कशी पेरणी करताय भागवत. माझा विषय काय की भागवत आपल्याला काय देतं? तर भागवत आपल्याला दृष्टी देतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं ना ती नजर. ही नजर पाहते आणि ठरविते सारे, ती नजर पहा या नजर कुणी मज द्या रे. हे जे सुधीर मोघे म्हणतात ना ते तसंच आहे. नजर मिळावी लागते आणि भागवत आपल्याला दृष्टी देतं. भागवत नुसतं एवढं म्हणून थांबत नाही भक्ती करा नाही, कारण भागवताचा टार्गेट ऑडियन्स आजच्या भाषेत सांगायचा तर सर्वसामान्य माणूस आहे. उपनिषदांमधली तत्व भागवतातही चर्चिली गेलेली आहेत, पण भागवतामध्ये ती ज्या पद्धतीने येतात, आनंददायी सोहळा असतो तो. उपनिषदांमध्ये असं म्हटलंय, ईशावास्यमिदं सर्वम. अरे बापरे, सगळं जग ईश्वरानं भरलेलं आहे. भागवतात तेच पुन्हा पुन्हा सांगितलंय, पण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं. त्यामुळे तो आनंद वाटणं हे भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. गोष्टी मनामध्ये रुजवणं हे महत्त्वाचं काम आहे. म्हणून आपल्याला सांगितलंय कथा सांगा. साधी गोष्ट आहे हो. 1922 साली गांधीजींनी कुठल्या ठिकाणी उठाव केला काही आपल्याला आत्ता आठवणार नाही. चौरी चुरा काही आठवणार नाही, कारण इतिहास आपल्याला आवडत नाही. म्हणजे आपल्याला, मी एक जनरलाइज करते, पण बहुतेक जणांना ते नाही आवडत, कारण ते सगळं सनावळ्या लक्षात ठेवा. म्हणजे पुलं म्हणतात ना, इतिहासाने आमची फक्त सालं काढली. पण शिवाजी महाराजांचा इतिहास आवडतो का?
कारण ते पुस्तक त्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे हो. चौथीचं कथारूप आलेलं आहे आणि कथा म्हणून माणसाला कथा सांगितली गेली की प्रेम निर्माण होतं. आणि भागवतांनी ते कळलंय, भागवतांनी नस पकडली आहे सर्वसामान्य माणसाची. याला तत्वच सांगायचं तो, पण छान फिरवून फिरवून सांगूया म्हणजे बरोबर कळेल. आणि म्हणून सांगितलंय की यस्यां वै श्रूयमाणायाम, जी ऐकल्यानंतर कृष्णे परमपुरुषे, त्या कृष्ण परमात्म्यावरती काय निर्माण होईल? भक्ती उत्पद्यते पुंसः. लोकांच्या मनात भक्ती निर्माण होईल, असेल तर वाढेल, नसेल तर निर्माण होईल, पण भक्ती निर्माण होईल हे नक्की. आणि मला पुढचा शब्द फार आवडतो ह्या श्लोकातला. काय म्हटलंय? शोक मोह भयापहा. भक्तीचं विशेषण काय वापरलंय? एक एक लफ्ज बराबर वजन के साथ. उर्दूमध्ये एक शेर आहे की माणसाने कसं बोलावं. बोली बोल अमोल है, बोल सके तो बोल. अहो व्यासानं काय शब्द खाण भरलेले आहेत. इंदिराबाई संत म्हणाल्या होत्या ना की कवी कोण? तर ज्याच्याकडे शब्दांचे रांजण भरलेत तो कवी. मी गमतीत म्हणते ज्याची शब्द संपत्ती वी क नाही तो कवी. हा शब्दच छला आपला. पण जो वीक नाही तो कवी. व्यासांना काय नव्हतं, एवढे शब्द आहेत अवतीभोवती, पण म्हणून कुठलाही वापरला नाही. बरं तो त्या अनुष्टुभामध्ये बसावा म्हणून, तो त्या इंद्रवज्रा वृत्तात बसावा म्हणून कुठलाही हाताशी आला घे वापर असं नाही केलंय, कारण त्यातनं अर्थ व्यक्त होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागवताला फार जपून करायचं होतं त्यांना काम, कारण ती भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. मूर्तिकार जेवढं सगळं तन्मयता ओततो ना गणपती करताना, कारण तो नुसती मूर्ती घडवत नसतो, तो गणपती घडवत असतो. तसं भागवतकारांनी सगळं त्यांचं ओतलेलं आहे त्याच्यामध्ये. याचं कारण शब्द एक एक लफ्ज बराबर वजन के साथ. बोली बोल अमोल है, बोल सके तो बोल. पहले भीतर तौल के फिर बाहर को खोल. आणि म्हणून वापरलंय शोक मोह भयापहा. ही भक्ती काय आहे? शोक बाजूला करते, मोह दूर करते आणि भय सुद्धा आपल्यापासून पळवून लावते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्यामधलं सूत्र हे भक्तीचं आहे. आणि माणसाची आदिम भावना भीती आहे. आपण चांगलं काम करतो, एकदा शांत चित्तानं विचार करा का. जेव्हा आपण खोल 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 विचार करत जातो तेव्हा लक्षात येतं कुणी मला नावं ठेवू नयेत. माणसाची सगळ्यात आदिम भावना, जन्माला जो माणूस आलाय त्याची आदिम भावना म्हणते मी, ही भीती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे उद्या मी नसणार, ही सगळ्यात मोठी भीती आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय ते भयच काढून टाकतं भागवत तुमच्या मनातून. एक उदाहरण सांगते की भय कसं नाहीसं होतं भक्तीनी. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य भारत भ्रमण करत होते. शंकराचार्य म्हणाले आज आपण ह्या गावात आलोय तर इथल्या ह्याच्यामध्ये आपला धर्माचा प्रचार करूया. 2 शिष्यांना सांगतात तुम्ही समोरच्या काठावरती जा, आम्ही या काठावरती आज प्रचार करतो, 2 दिवसांनी इथंच भेटू. 2 दिवस धुवाधार पाऊस पडलेला आहे, नदीला प्रचंड पूर आलेला आहे, दुथडी भरून नदी वाहते. आणि अशा वेळेला ठरलेल्या वेळेला शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य आलेत, समोरासमोर उभे आहेत. एक शिष्य म्हणतोय आता कशाला आचार्य बोलवतील, आणि तेवढ्याच शंकराचार्य नुसतं अशी खूण करतात. जो दुसरा आहे ना, एकाही क्षणाचा विलंब न लावता धापकन उडी घेतो पाण्यामध्ये. का? त्यांनी फक्त एवढंच पाहिलंय, त्यांनी बोलवलंय, गुरूंनी बोलवलंय, मी तिथे जायलाच पाहिजे म्हणून उडी मारतो, अर्धपात्र पोहून जातो आणि मग मात्र दमतो. त्याला कळतं की नाही शक्य, आणि म्हणून तिथूनच हात जोडतो, गुरूंना क्षमा मागतो की चुकलो, नाही पूर्ण करू शकलो. गुरूंना सांगावं लागत नाही हो. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. आज उलटं झालं आहे, शिष्यानी मौनातनं सांगितलंय, गुरुला कळलंय, गुरुनी तिथलंच कमलवेलीचं पान घेतलंय आणि ते शिष्याच्या दिशाने भिरकावलंय, शिष्यानी ते पकडलंय आणि शिष्य त्या कमळपत्राच्या आधारे संपूर्ण पात्र पोहून गेलेलं आहे. कमलपत्र हे इतकं नाजूक असतं, शकुंतलेनं त्याच्यावरतीच दुष्यंताला निरोप पाठवला होता नखांनी लिहून. इतकं नाजूक आहे ते, पण इथे फाटलंच नाही. का फाटेल? गुरुच्या प्रेमाची वीण आहे आणि याच्या भक्तीची ताकद आहे. आणि म्हणून भीतीच संपली त्याची. गुरुनी माझ्यासाठी पाठवलंय म्हटल्याबरोबर ते पान घेऊन शिष्य तिथपर्यंत पोहोचलेला आहे. भक्ती असा विश्वास निर्माण करते, भक्ती असे श्रद्धा निर्माण करते. एक सूफी संत आहेत, त्यांनी असं म्हटलंय की माझा गुरु कुठे लांब राहतो, मी इथे राहतो, कसं काय व्हायचं आमचं. त्याच्या गुरुनी दुसऱ्या दिवशी खलिता धाडलाय आणि गुरुनी फक्त त्या खलित्यामध्ये 3 ओळी लिहिले.
बघा तेव्हा मोबाईल नाही, व्हॉट्सॲपवर काय करू वगैरे काही नाही. नुसतं इथे विचार आला की माझा गुरु एवढा लांब, कसं काय व्हायचं आमचं. दुसऱ्या दिवशी खलिता आलेला आहे सांडणी स्वराबरोबर. खलित्यामध्ये फक्त 3 ओळी आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे, पीरान पीर बगदाद असाडा मुर्शद तख्त लाहोर. मी तिथे बगदादात, तू लाहोरमध्ये, पण काळजी करू नकोस. का काळजी करू नकोस? तुम पतंग हम डोर. ही भक्ती. शिष्याला बोलायला पण लागलं नाही. आणि काय उपमा आहे हो, तुम पतंग हम डोर. वरती कोण दिसतं? रंगीबेरंगी पतंग दिसतो. लोक म्हणतात काय छान आहे पतंग, काय छान आहे पतंग. मांजा दिसत पण नाही हो. पण पतंगाला माहिती आहे की कुणीतरी न दिसणार आहे, म्हणजे मला दिसतोय पण इतरांना दिसत नाही, आणि त्याचा आधार आहे म्हणून मी वरती आहे. त्याचा आधार संपला की संपलं. भक्ती विश्वास निर्माण करते, भक्ती श्रद्धा निर्माण करते. आणि म्हणून भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे भक्ती निर्माण करणं. आणि मला असं वाटतं आजच्या काळामध्ये ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे बुवा आणि बुवांसारखी मंडळी जे भागवत प्रचाराचं काम करत आहेत हे इतकं आवश्यक आहे आजच्या समाजामध्ये. आमच्या विद्यार्थ्यांची, माझा विद्यार्थ्यांशी खूप संपर्क येत असतो सातत्यानं. मला असं जाणवतो की मुलं चांगली आहेत, त्यांची मनं खरंच साफ आहेत, निष्पाप आहेत, पण त्यांच्या मनात जी धारणा करून दिली जाते ना ती भयंकर आहे. कशाला पाहिजे भक्ती? कशाला जातोस तू देवळामध्ये? काय होणार आहे? सतत काय होणार आहे हा प्रश्नाने काहीच होत नाही हो. हे बदलण्याची गरज आहे आणि ते कथेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. तत्त्व सांगितलं तर काय कळणार आहे आज मुलांना? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते हा श्लोक मी फक्त सांगत राहिले, मुलांना काय कळणार आहे? मला उदाहरण द्यावं लागतं. मी सांगते की पूर्णातनं पूर्ण काढून घेतलं तरी निर्माण होणारंही पूर्णच असतं आणि शिल्लक राहणारंही पूर्णच असतं. मुलं मान डोलावतात आणि विचारतात, बाई हे किती मार्काला येणार आहे? मग त्यांना सांगावं लागतं मार्क राहू द्यात, पण हे प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या घरी उदाहरण पाहिलंय? नाही पाहिलंय? असं विचारावं लागतं त्यांना. म्हटलं तुझ्या आईने जेव्हा तुला जन्म दिला तेव्हा तुला सगळं होतं ना रे. तुझ्या करंगलीला एवढूसं नख पण होतं ना. त्यामुळे पूर्ण आईमधनं पूर्ण तू जन्माला आलास, पण पूर्ण तू जन्माला आलास म्हणून आई अपूर्ण झाली नाही आणि तूही अपूर्ण राहिला नाहीस. पूर्णातून पूर्ण जन्माला येतं तेव्हा हे असं घडतं. ही धारणा करून देणं आज गरजेचं आहे. काय सांगतायत आमची शास्त्र, आम्हाला कळत नाही शास्त्र म्हणून ती वाईट ठरत नाहीत. आमचं सगळं आजचं म्हणणं काय तर मॅक्स मिलर असं म्हणाले, ते मॅकडोवेल्डनी असं लिहिलं आहे. पण त्यांनी कुठे भारतीय संस्कृतीत राहिलेत? ते आमच्या धारणा वेगळ्या आहेत. त्यामुळे इथल्या आपण ही रुजवणं फार गरजेचं आहे. विनोबांचं एक वाक्य फार सुंदर आहे. विनोबा म्हणाले होते, विद्यार्थ्यांनो, तरुणांनो, मन रिकामं ठेवू नका. का? दुसरा कोणीतरी येईल आणि त्याच्या विचारांची बीजं तुमच्या मनात रोवून जाईल आणि मग त्याच्या वृक्षावरती तुमच्या बीजाचं मांडगुळ वाढवण्यापेक्षा तुमच्या वृक्षावरती त्याला घ्यायचं का नाही ते ठरवा. हे काम भागवत करत आहे. भागवतांनी काय दिलंय तर भागवतांनी हे दिलंय. का टिकलाय भागवत? कारण भागवताला माहिती आहे हा समाज कसा होणार आहे. अहो कलियुगाचं वर्णन तर काल लिहिल्यासारखं वाटतं भागवतातलं. काल लिहिलंय बसून व्यासांनी आपल्यासमोर. 15 ऑक्टोबर 2021 मध्ये माझ्या बाजूला व्यास बसलेत आणि कलियुगाचं वर्णन लिहितात की काय असं वाटावं, इतकं सत्य समोर मांडलंय. तेव्हा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हा ग्रंथ काय करणार आहे आणि म्हणून आज ह्याची गरज आहे. हे भागवतांनी आम्हाला दिलेलं आहे. ती भक्ती दिली आहे, तो विश्वास दिलेला आहे आणि सांगितलं आहे की ह्या मार्गावरनं दृढपणे चालत चला. हा मार्ग तुम्हाला कधीही दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, तो तुम्हाला चांगल्या ठिकाणीच नेईल. आणि भक्ती कशातनं निर्माण होते? कथेतनं निर्माण होते. कथा म्हणजे काय? पुन्हा संस्कृत शब्दाचा आधार घेऊ. क म्हणजे रस आणि था म्हणजे तिष्ठती. रस ज्याच्यामध्ये असतो ती कथा. आणि आपल्याला नीरस फार आवडत नाही, रसपूर्ण आवडतं. फळसुद्धा हे काय छान आहे, अगदी रसदार आहे, रसच आवडतो आपल्याला. म्हणून आपल्याकडे ब्रह्माला सुद्धा सवई रसहा म्हटलेलं आहे, रसोवई सहा म्हटलेलं आहे. कारण कथा म्हणजे ज्याच्यात रस आहे ती कथा. आणि आपल्याकडे तर म्हटलंय की कथा नसेल तो स्वर्ग जरी असला तरी न सेव्यताम. कारण कथेला पर्याय नाही आणि म्हणून ही कथा
पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितले. आणि कलियुगामध्ये कल्पना करूया की अशा कुठल्याच कथा नसत्या तर रामायण नसतं, महाभारत नसतं, भागवत नसतं, ज्ञानेश्वरी नसती, असं रसपूर्ण कथन करणारं काही नसतं तर आपलं काय झालं असतं. मुळात कलियुग हे इतकं अवघड आहे. अवघड म्हणजे एका श्लोकामध्ये आपल्याला माहिती असेल तो श्लोक, एका श्लोकामध्ये कलियुगाची आणि म्हातारपणाची तुलना केलेली आहे. श्रुतिशिथिलतां गता स्मृतिरपि प्रनष्टाधुना. म्हातारपणी श्रुती शिथिलतां गता, काय ऐकून आलं? श्रुती शिथिलतां गता आणि काय? स्मृतिरपि प्रनष्टाधुना. आता नाही आठवत नाही, काय नंबर होता तुमचा नाही आठवत, काही नाव पण आठवत नाही. त्यामुळे श्रुती गेली, स्मृती गेली. गतीर विपथमागता. अहोच इथे चाललो तो तिकडे कसा पोचलो कळलंच नाही. असा असा थरथरत चाललो तो तिकडेच गेलो. गती विपथमागता विगलिता द्विजानाम गती. द्विज म्हणजे दात, दोनदा जन्मतात ना, म्हणून विगलिता द्विजानाम गती. ही गळून पडले दात, आता काय उरलंच नाही हो. गवाम अपिच संहती. गवा म्हणजे इंद्रिय, गो. गवाम अपिच संहती समुचित क्रियातच्युता. चांगली कर्म आता त्यांना करता येत नाहीत हो. बरणीचं झट्ट झाकण, ते काय ती कविता होती, वय झालो माझं आता, वय झालो माझं आता. पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज कधीही झाला नाही. पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज कधीही झाला नाही, आणि आता कितीही जोर लावला तरी बरणीचं घट्ट झाकणच उघडत नाही. क्रिया, इच्छा आहे पण घडत नाही, इंद्रिय आहेत पण क्रिया घडत नाही, अशी अवस्था झाली आहे. काय करू? कृतानुचरया तया कलियुगस्य साधर्म्यता. कलियुग आणि म्हातारपण. आता वेगळ्या अर्थाने विचार करू. श्रुती म्हणजे वेद संपले कलियुगात, कोणी वाचत नाही आता ते वेद, नाही का? म्हणून श्रुती शिथिलतां गता स्मृतिरपि प्रनष्टाधुना. श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म आहे आपला, पण स्मृतीसुद्धा आता कोणाच्या लक्षात नाहीत. गती म्हणजे आपण काय वागलं पाहिजे, नीती ही विपथ झालेली आहे. आणि विगलिता द्विजानाम गती. इथे द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो. त्यांची गती आता काही खरी नाही. आणि गवांच म्हणजे गो धन जे आहे त्यांची पण संहती आता काही करूच शकत नाही हो. आपण रोजच्या रोज बातम्या वाचतोय, गायी पळवल्या जात आहेत, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे या अर्थाने बघितलं तर ते कलियुग आहे, आणि इकडच्या अर्थाने बघितलं तर ते वार्धक्य आहे. या कलियुगामध्ये या कथा आपल्याला आधाराला येतात, पण या कलियुगात एक सुंदर गुण आहे. आणि कलियुग कसं आहे माहिती आहे? केवड्यासारखं आहे. का बरं? बघा काय श्लोक आहे तो, हे सगळे संस्कृतातले. व्यालापी विफलापी सकंटकापी. केवड्याचं बन कसं असतं? व्याल म्हणजे सर्प, सर्प वेढून बसलेले असतात. व्यालापी विफलापी सकंटकापी. विफल आहेत, फळं दिसतात का केवड्याला? नाही. आणि सकंटक, काटे आहेत हो. वक्रापी पंक सन्निकर्षापी. चिखलामध्ये रुतलेली आहेत, कारण दलदलीतच येतं केवडा. आणि कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुरासदापी. लांब राहतं, आपल्या अगदी जवळ कधीच नसतं. केवडा कुठून तरी आणावा लागतो. म्हणजे सगळं खरं कसं आहे तर दुर्गुणांनी भरलेलं आहे. सर्प आहेत, काटे आहेत, चिखल आहे, सगळं लांब 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 आहे. इतकं काही सहज सोपं नाही. पण तरीसुद्धा एक गुण आहे, गंधेन. एक गुण असा आहे, त्या गंधामुळे ही केतकी जी आहे ना ती सर्व जंतूंना बांधून ठेवते. एको गुण खलु निहंती समस्त दोषान. एक गुण सगळ्या दोषांना हकलून देऊ शकतो, कितीही का दोष असेनात. कलियुगाचं नेमकं तेच घडलेलं आहे. कलियुगामध्ये असंख्य दोष आहेत, पण एक गुण आहे की आपण द्वापार युगानंतर आहोत, आणि त्यामुळे कृष्ण कथा श्रवणामृतम हा तो गुण आहे. आणि हा गुण आपल्याला भागवतामुळे मिळाला आहे. काय विचार आहेत ना. कलौ तु बहवः दोषाः. हो, कलियुगामध्ये पुष्कळ दोष आहेत, एकच गुण आहे, कृष्ण कथा श्रवणामृतम. आणि पहिल्या संपूर्ण याच्यामध्ये कलीचं स्तर वर्णन केलं आहे कलियुगातल्या. मला गंमत काय वाटते माहिती? त्याच्यामध्ये एक वाक्य आहे भागवतामध्ये
की पृथ्वी रडत असते. ही संवेदनशीलता. आपण पृथ्वीला या रूपात कधी पाहिलं का? पृथ्वी रडते, पण व्यासांना हे लिहावंसं वाटतं की पृथ्वी रडते आणि तो धर्म बिचारा एका पायावर उभा नाही आहे. एका पायावर म्हणजे बिचारा एकाच पायावर आहे. तो तिला विचारतोय की का ग एवढी निस्तेज? धर्माची अशी अवस्था झाली म्हणून का? अयोग्य लोकांच्या हातात शासन गेलंय म्हणून का? हा माझा प्रश्न नाही, व्यासांनी विचारलाय. अयोग्य लोकांच्या हातामध्ये शासन गेलंय म्हणून का? कित्येक प्रश्न आहेत. लोक राक्षसांसारखी वागायला लागली आहेत म्हणून का? अनेक प्रश्न विचारलेत. म्हणजे काय संवेदनशीलता आहे हो व्यासांकडे. ऋषी असले ना तरी समाजाला दूर लोटलेलं नाही. गांधीजींना 1947 नंतर एक प्रश्न विचारला होता की बापू, मिळालं ना आता स्वातंत्र्य, आता सगळं आनंदाचं आहे ना? नाही म्हणाले, एक खंत आहे. काय खंत आहे? गांधीजी म्हणाले होते की खंत अशी आहे की माणूस जितका अधिकाधिक ज्ञानी होत जातो तेवढा तो समाजापासून तुटत जातो आणि समाजाला त्या ज्ञानी माणसाचा उपयोग होत नाही. ही माझी खंत आहे. खरं आहे आणि ते पण हे ऋषी व्यास मुनी समाजापासून तुटलेले नाहीत म्हणून हे प्रश्न येत आहेत, आतून आलेले आहेत प्रश्न. आणि सगळ्यात मला एक आवडतं ह्याच्यामधलं की परीक्षित राजा धर्माला विचारतोय, सांग तुझी ही अवस्था कोणी केली? धर्म उत्तर देत नाही. जाता जाता भागवत आपल्याला काय देऊन जातं बघा. धर्म उत्तर देत नाही, चहाडी करत नाही. का चहाडी करत नाही? कारण आपल्याला असं सांगितलं गेलं आहे की वाईट करणाऱ्यांसारखाच, वाईट करणाऱ्यांना जे स्थान मिळतं सूचकस्यापि तद्भवेत. वाईट करणाऱ्याला जी अवस्था प्राप्त होते त्याची चहाडी करणाऱ्याला सुद्धा तीच अवस्था प्राप्त होते. जाता जाता व्यासमुनी वाक्य लिहून जातात. आपण जागे होतो, आपले डोळे आतून उघडतात आणि मग आपल्या लक्षात येतात की खरोखरी आपल्याला लहानपणापासून सांगतायत चुगली करायची नाही. त्याच्या मागे ही कथा आहे. आज उद्या मी म्हणजे आता जेव्हा कधी विद्यार्थ्यांना सांगेन तेव्हा हा श्लोक त्यांच्यासमोर लिहून देईन आणि सांगेन, हे बघा, हे आमचं नाही, हे त्यांनी सांगितलं आहे. कारण चहाडी करणारा सुद्धा शेवटी त्याच पातळीवर येतो जेव्हा तो चहाडी करतो. जाता जाता वाक्य देतात आणि आपण थरारून जातो. मला आणखीन एक प्रश्न पडतो ह्या सगळ्यात की परीक्षिताच्या हातात कली सापडला होता ना, मग सोडलं कशाला? चांगला मारून टाकायचा. अप्रगल्भ विचार म्हणतात याला. पण मी खरं सांगते, पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला असंच वाटलं लहान मुलांसारखं की एवढं मिळालं तर कशाला, म्हणजे आता नसतंच ना कलियुग. पण त्यांनी नाही मारलं. तो म्हणाला, तू ब्रह्मावर्तात दिसूच नकोस, तो मला जागा द्या. मग त्या जागा आपल्याला कळणार आहेत नंतर. 4 जागा मागितल्या, द्यूत आहे, मद्य आहे, व्यभिचार आहे, हिंसा आहे. पण जागा म्हटलं ना की माणसाला मोह होतोच. म्हणजे 2 BHK असेल तर वाटतंच ना 3 BHKला जावं. तो मोह अटत नाही. तेच कलीच्या बाबतीत झालं. मला नाही पुरेसं पडणार, आणखीन एक द्या. रजोगुण दिला, तिथेच खरं तर सगळं संपलं. बाकीच्या गोष्टी बऱ्या, पण रजोगुण नको. कारण रजोगुणाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? रजोगुणाचं लसावी काढायचा तर हे हवं, ते हवं, हे हवंच, ते हवंच. हवं 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 म्हणजे रजोगुण. आणि सत्व रज तम आपल्या प्रत्येकात असतात. आपण अगदी किती म्हटलं नाही बाई मला कसली अपेक्षा नाही, असं नसतं. कारण ना, नाहीतर तो बॅलन्स जाईल. सत्व रज तम हे असावेच लागतात. मला तर कधी कधी विचार करताना असं वाटतं आपला संपूर्ण दिवस सुद्धा 3 गुणात विभागलेला आहे. बघा ना, सकाळी उठून एखाद्या चोराला जरी अट्टल गुन्हेगाराला सांगितलं जा जाऊन अमुकच्या घरी चोरी कर, तो म्हणेल थोड्या वेळाने करतो. कारण सकाळची वेळ ना इतकी सुंदर, इतकी सात्विक असते की वाईट गोष्टी कराव्याशा वाटत नाही. त्यामुळे सकाळी 9 पर्यंतचा वेळ हा सात्विक आहे. 4 वाजल्यापासूनचा, ब्रह्ममुहूर्तापासूनचा 9 असं मला वाटतं की तो सात्विक आहे. आणि मग पुढे काय होतं? पुढे कुणी आलं तरी सांगता आता मी ऑफिसला जाते, हां आपण संध्याकाळी भेटू. तो रजोगुण आहे. कारण मला तो काम करायला प्रवृत्त करतो. म्हणून 9 ते 6 हा रजोगुणाचा काळ आहे. म्हणून सगळी ऑफिसेस त्या काळात असतात. आणि 6 नंतरचा काळ 7च्या आत घरात, हे खूप बरोबर आहे. कारण त्याच्यानंतरचा काळ हा तमाचा प्रादुर्भाव असण्याचा काळ आहे. आणि ह्या 2 हे काळाची जी संधी आहे तिथे संध्या करतोय आपण.
या प्रत्येक दोन काळांच्या मधल्या संधीला संध्या करतोय. आणि मुस्लिम समाजसुद्धा जे 5 नमाजी पंचनमाजी आहेत ना, या 5 संधिका आहेत, वेगवेगळ्या काळांच्या संधी आहेत, तिथे नमाज करतायत. का दिवा लावायचा? की बाहेर तम असला तरी आमच्या घरात आणि आमच्या अंतरंगात नको, म्हणून संध्याकाळचा दिवा लावायचा आहे, कारण तमाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. पण इथे राहिलाच रजोगुण दिला, त्यामुळे हे हवं ते हवंच, ते झालंच पाहिजे, तेवढं तर मिळालंच पाहिजे. हा रजोगुण आहे. सतत मिळावंसं वाटणं आणि त्यासाठी कष्ट करणं हाही रजोगुण आहे. पण ते मिळालं पाहिजे, आणि त्यामुळे रजोगुणात राहिल्यामुळे हे मिळावं ते मिळावं, त्यामुळे पैसा हवासा वाटायला लागला. माझ्यापेक्षा दुसरा कसा मोठा होतो म्हणून वैर आलं, वैरातनं व्यभिचार आला, व्यभिचारातनं हिंसा आली, हिंसेतनं असत्य बोलणं आलं, सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या आणि ते चक्र सुरू झालं. त्यामुळे रजोगुण दिला राहिला, तिथे सगळी गडबड झाली. आणि मारलं नाही त्याने. या 4-5 ठिकाणी राहा म्हणाला. का मारलं नाही? कंपनीमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक असतं एलिमिनेशन आणि एक असतं आयसोलेशन. एलिमिनेट द हजार्ड असं म्हणतात. 2 प्रकारचे एलिमिनेशन्स असतात. एलिमिनेट द हजार्ड आणि एलिमिनेट द ह्युमन. माझं एखादं नवीन मशीन आहे, ते असं काहीतरी केलं तर भयंकर घडेल, मग ते हजार्ड मी आधी बाजूला काढायचं, म्हणजे संकट पूर्णत्वानं दूर करायचं. संकट दूर करणं शक्य नसेल तर एलिमिनेट द ह्युमन, माणसाला तिथून बाजूला काढा. पण तसं मग यंत्र चालत नाही. म्हणून मग दुसरी पायरी आली, आयसोलेट द हजार्ड. मग ते हजार्ड बाजूला काढा, संकटाला वेष्टन घाला, संकटाला थांबवा, त्याला आयसोलेट द हजार्ड म्हटलंय. आणि ते करणं शक्य नसेल तर आयसोलेट द ह्युमन. मग माणसाला चिलखत द्या, म्हणजे तो संकटापासून वाचेल. कलीचा प्रादुर्भाव टाळणं परीक्षितालाही शक्य नाही, कारण ते ठरलेलं आहे. 4 युगांमध्ये हे घडणारच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. मग परीक्षितांनी काय केलं? त्यांनी आयसोलेट द हजार्ड पण केलं आणि आयसोलेट द ह्युमन पण केलं. आयसोलेट द हजार्ड म्हणजे तू 5च ठिकाणी राहा, त्या संकटाला मर्यादा घालून दिली, सगळीकडे नको वावरूस, 5 ठिकाणी राहा, याला म्हणतात आयसोलेट द हजार्ड. आणि आयसोलेट द ह्युमन तेही केलं. त्यांनी सांगितलं तुम्हीच कशाला जाता जवळ. भागवतांनी सांगितलं नका ना जाऊ, तिथे जाऊच नका. मला हवं हे हवं ते हवं म्हणण्यापेक्षा नको नको म्हणायला शिका चांगल्या अर्थाने. गरजा कमी करा. आणि म्हणून म्हटलंय की आहे ना पृथ्वी, मग किम कशिपो प्रयासही. पृथ्वी दिली आहे ना, मग कशाला पाहिजेत गाद्यान गिरद्या. मग पुढे म्हणाले आहेत बाहू आहेत ना, स्वसिद्धौ, स्वतःला दिलेले बाहू आहेत ना, मग कशाला ही उपबर्हणही किम. काय शब्द आलाय हो संस्कृतात, उपबर्हण. बर्ह म्हणजे पिसारा, आणि म्हणून मोराला बर्ही असं म्हणतात. बर्ह म्हणजे पिसारा आणि उपबर्ह म्हणजे पसारा. म्हणून म्हटलंय अहो तुमचे बाहू स्वसिद्ध असताना असं झोपा ना, हाताच्याच उशा करून झोपा ना. पुढे म्हटलंय सत्यांजली. तू अहो तुमच्या हाताची सत्यांजल अंजली आहे ना, मग कशाला हवेत पात्र. आणि दिक आहे ना, मग कशाला हवेत उत्तमोत्तम वस्त्र. गरजा कमी करा की आपसूक या सगळ्यांपासून लांब येणार आहात. म्हणून आयसोलेट द ह्युमन करून टाकलं. आणि एवढंच नाही, पुढच्या श्लोकामध्ये खास रत्नागिरीच्या टोनमध्ये विचारलंय. रत्नागिरीच्या म्हणजे मधल्या आळीतल्या, कोकणातल्या. काय विचारलंय? नद्या शुष्क तर नाही ना झाल्या. असाच आहे हा टोन तो. म्हणजे मला वाचताना असा वाटला की नद्या शुष्क तर नाही ना झाल्या, झाडं अजून परभृत तर नाही ना झाली, देता येत ना सगळं. गुहा अजून असं तर पाठी तर लावलेली नाहीत ना, नाही घेणार, नो एंट्री गुहांनी. मग कस्मात कवयः भजंती. मग का बरं चांगली माणसं भजतात? कुणाला? धन मदांधांना. धनाचा मद चढलेल्यांना का चांगली माणसं भजतात? नका जाऊ त्यांच्या वाटेला. आयसोलेट द ह्युमन. भागवतांनी आम्हाला मार्ग सांगितला. त्रास तुम्हाला संपवायचा असेल तर वस्तू दूर करून होणार नाहीत. तुम्ही थोडंसं मागे व्हायला शिका. तुम्ही 4 पावलं मागे या, तुमचा त्रास आपोआप कमी होईल. सिकंदर बादशाह, त्याचा गुरु होता डायोजनिस, आणि त्याचा त्या गुरुचा एक मित्र होता. तर एकदा सिकंदर त्याला भेटायला गेला आणि त्याचा खूप नावलौकिक होता त्या
माणसाचा, थोर माणसाचा, काय नावलौकिक होता त्याचा, की या माणसाकडे काहीही नाही, फक्त कमंडलू, दुसरं काहीही नाही. सिकंदर गेला, त्यांनी नमस्कार केला. सिकंदर आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मला एक माल पुरेसा पडत नाही, किती वाढवलं तरी समाधान होत नाही, आणि तुम्हाला फक्त कमंडलू पुरतो. तो काही बोलणार, त्या कमंडलूचं महात्म्य सांगणार. एवढ्यात तिथे एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्यानी लप 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 जिभेनं पाणी प्यायलं आणि कुत्रा निघून गेला. त्या क्षणी गुरुचा चेहरा पडला. गुरु म्हणाला, ह्याला तर तोही लागत नाही. काय विचार आहे. त्याचा नावलौकिक कशासाठी होता, काहीही न बाळगणारा, आणि त्याचा थोडा अभिमानही होता बरं का त्याला. पण कमंडलू विषयी बोलणार तेवढ्यात तो कुत्रा आला आणि जिभेनं पाणी पिऊन तृप्त होऊन गेला. त्या गुरुला कळलं की कमंडलूची त्याला गरज नाही, म्हणजे हा खरा सगळं काय म्हणू ना, संन्यस्त खऱ्या अर्थानं आहे. मला अजूनही कमंडलूची गरज आहे. तरुतल भिक्षा, तरुतल वास करतल भिक्षा, दंड हातात घेतल्यानंतर हे करायला लागतं. आणि म्हणून सांगितलंय की आहेत ना नद्या, आहेत ना गुहा, आहेत ना अजून वृक्ष, मिळतायत ना अजून अंगावर परिधान करायला वल्कल, मग कशाला अडकताय त्यांच्यामध्ये. बाबा फरीद हे एक सुफी संत होते. काही मागायचं नसायचं त्यांना, पण एकदा काहीतरी मागण्यासाठी म्हणून ते अकबराकडे गेले. अकबराचा तो जो बाहेरचा पहारेकरी होता तो म्हणाला, आत्ता नको, आत्ता आमचे ते जरा नमाज बिमाज पडतायत, उद्या या. असं 5-6 दिवस होतं. तर बाबा फरीद एक दिवस म्हणतात की एक काम करतो, मला माहिती आहे नमाजाचं मोल, मी काही त्याला जाऊन व्यत्यय आणणार नाही, त्याला करू देत नमाज, मी बाजूला उभं राहून बघीन. ठीक आहे म्हणाला, जा तुम्ही. म्हणून बाबा फरीद अकबर कोपऱ्याच्या इथे उभे राहतात. अकबर नमाज पडत असतो आणि नमाज झाल्यानंतर ही भली मोठी जंत्री मागत असतो. ते पाहतात बाबा फरीद आणि निघून जातात. अकबराचा नमाज संपतो आणि अकबराच्या लक्षात येतं की हे बाबा फरीद असेच चाललेत. तो हाक मारतो की तुम्ही कुठे आहात, तुम्ही का चाललायत, तुम्ही कशासाठी आला होतात. ते म्हणाले, मी मागायला आलो होतो, पण आता लक्षात आलं तू काय देणार, तूच त्याच्याकडनं मागतोयस, मग मी त्याच्याचकडे मागीन ना. दुआ जिस चीज की कीजिए तो बस अल्लाह से कीजिए, असं म्हणून कव्वाली सुरू होते. अहो देणारा तो आहे. विनोबांनी व्याख्या काय सुंदर केले, जो देतो तो देव. आणि राक्षस कोण, जो प्रत्येक गोष्ट स्वतःकडे राखून ठेवतो तो राक्षस, आणि देतो तो देव. मग त्याच्याचकडे मागा ना, आधेमध्ये धनमधांतांकडे का मागताय, हा प्रश्न आपण आपापल्या आयुष्याला लावून घ्यावा. भागवतांनी आपल्याला किती स्वच्छ सुंदर राजमार्ग घालून दिलाय. जिथे तुमचं पटत नाही तिथे वाद घालायला जाऊ नका, 2 पावलं मागे या आणि सुखाने जगा. साधा सोपा सुंदर नियम आपल्याला घालून दिलेला आहे. देव देतो, आमच्याकडे लोक म्हणतात पण देतो का खरंच, हा प्रश्न आला ना की सगळी संशयात्मा विनश्यती. तो म्हणतात ना वर्षानुवर्ष लोक, मग बघूया ना. आणि त्यांचं वचन येते आणि ते वचन पाळतात, मोडत नाहीत. रामहा द्विर न अभिभाषते म्हटलंय. राम 2दा बोलत नाही, म्हणजे कालच्या स्टेजवर हो, आजच्या स्टेजवर नाही, असं नाही. मी होच काल बोललोय, उद्याही तेच राहणार आहे, परवा सुद्धा तेच राहील. जोपर्यंत जन लोकांचं कल्याण होणार आहे तोपर्यंत होच असेल. मग त्याचं वचन आहे ना, अनन्याश्चिंत यंतो माम योगक्षेमं वहाम्यहम. इतकं बोलण्याच्या भरामध्ये एवढेच लोक समोर येत आहेत. ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. अहो मी आहे ना म्हणाला योगक्षेम वाहायला. मी त्या दिवशी म्हणजे माझी मुलगी लहान असताना तिला एकदा दाखवलं होतं. विद्या तुमच्याच गल्लीमध्ये तो श्याम होता ना, एक कुत्रा आहे हो, त्याला नाव ठेवलंय श्याम. आमच्या गल्लीत एक हरी आहे. मला इतकी मजा वाटते त्यांच्याशी बोलायला. मी असंच आमचं बोलणं चाललं होतं ह्याच विचारानं की जो चोच देतो तो दाणा पण देतो. आणि तिला मी रात्री कुठेतरी घेऊन चालले होते, लहान होती ती. तिला कोणीतरी आलं, एक अगदी सामान्य वेशातला फाटका माणूस आला. त्यांनी त्याच्या जोड काय होतं ना त्याच्यातला अर्धी भाकरी त्याला घातली. मी म्हटलं बघ, ज्याला चोच असते ना त्याला दाणा मिळतोच. एवढे कुत्रे आपल्या अवतीभोवती हिंडत असतात, स्ट्रे डॉग्स, पण त्यांना कोणी ना कोणीतरी भेटतंच हो, तो देतोच. आणि आमच्या भागवतांनी काय केलं, भागवतांनी सांगितलं देतो, विश्वास ठेवा. बरं तुम्हाला, आणि असं नाही म्हणालं, किती उदार चित्त आहे भागवत, हे पुराण किती उदार चित्त आहे. ते म्हणाले तुम्हाला काय हवं आहे, तुमची यादी देता.
खरंच आहे हो, तोच भाव आहे प्रेमाचा भागवतामध्ये. तुमची यादी देता काय हवं आहे तुम्हाला? अच्छा, तुम्हाला संतान हवं आहे, बरं. मग तुम्हाला काय हवं आहे? तेज हवं आहे, बरं बरं. तुम्हाला काय हवं आहे? कौटुंबिक स्वास्थ्य हवे, बरं. असं नाही सांगितलं बघा मागा कोण देईल ते बघा, नाही सांगतो म्हणाले. 3ऱ्या स्कंधामधला 28वा अध्याय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का कोण कोण काय काय देईल म्हणाले. ब्रह्मतेज हवं आहे, ब्रह्मदेवाची उपासना करा. संतान हवं आहे, प्रजापतीला भजन करा त्याचं. आणि काय हवं आहे? इंद्रिय सुख हवं आहे, इंद्राची उपासना करा. लक्ष्मी हवी आहे, दुर्गेला भजा. धन हवं आहे, अष्टवसूंना साथ घाला. शक्ती हवी आहे, पृथ्वीला हाक मारा. प्रतिष्ठा हवी आहे, आकाशाला बोलवा. धर्माचरण हवं आहे, विष्णूला सांगा. सौंदर्य हवं आहे, गंधर्वांना सांगा. ज्ञान हवं आहे, शंकरांकडे जा. आणि कौटुंबिक स्वास्थ्य हवे, पार्वतीला भजा. किती निरस्त करून टाकतात. कुणाला विचारू? आपल्याकडे चुकून एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो की अहो आम्हाला हे हवं आहे, तर 2 उत्तरं असतात, बघून सांगतो आणि सांगून बघतो. इथं असं काही नाही. तुम्हाला हे हवं आहे, हे घ्या. हा हवा आहे, ही देवता. ही हवं आहे, ही देवता. फक्त एक आहे, एक अट आहे. काय अट आहे? हे मृत्यूच्या वेळी चिंतन करायचं आहे. शेवटच्या काळात चिंतन करायला सांगितलं आहे, कारण अंते गती सा गती. शेवटचा क्षण म्हणून सांभाळावा. आमचे आजोबा वगैरे ना त्या काळातली माणसंच वेगळी होती हो. ते नेहमी म्हणायचे की मला ना जागेपणी यावा मृत्यू, कारण मला तो क्षण सांभाळायचा आहे, तो क्षण मला पाहायचा आहे. काय धैर्य असेल त्यांच्याकडे. क्षण सांभाळायचं आहे, कारण तुमची त्या क्षणातली इच्छा हीच पुढच्या काळामध्ये येते. माझे सासरे एक फार सुंदर विनोद सांगतात म्हणजे एक त्यांच्या गावामध्ये एक माणूस होता, अगदी आसन्न मरण झालेला. नातेवाईक जमले, अगदी म्हणजे आत्ता जाईल का पुढच्या क्षणी. आणि वा के असं तो म्हणतोय. लोक म्हणतात की अहो त्याला वासुदेव केशव म्हणायचे. सुवर्ण भस्म आणा, उगाळून द्या. सुवर्ण भस्माची मात्रेनी काय काम केलं. तो माणूस म्हणाला वासरू केरसुणी खात आहे, वासरू केरसुणी खात आहे, वासरू केरसुणी खात आहे. अरे जाताना पण जर इथेच अडकलास तर पुढे काय होईल? बैल का केरसुणी? शेवटच्या क्षणी जे मनात येणार आहे तेच पुढे घडणार आहे. आपल्याकडे आपण काय म्हणतो की जन्माच्या वेळेला अमुक अमुक नक्षत्र होती, पण जे खूप खोल आहेत ना या विद्येमध्ये ते सांगतात जन्माच्या वेळी ही नक्षत्र नव्हती. त्याला जे करायचं आहे ती नक्षत्र जेव्हा असतील तेव्हा तो जन्माला येतो. काय विचार आहे. कारण आधीची गती ठरली आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे हे आधीच तुम्ही सांगून ठेवलेलं आहे. आणि आता तो त्याच वेळी जन्माला येईल जेव्हा ती नक्षत्र, ती ग्रहस्थिती, ते सगळं पूरक असेल. म्हणून एकाच दिवशी काही क्षणांच्या सेकंदांनी जन्माला आलेली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसतात. कारण नक्षत्रांची त्या ह्याची थोडीशी जरी दिशा बदलली, त्याची गती बदलली, तरी तुमचं सगळं पुढचं बदलतं. जन्माला आल्यावर नक्षत्र ठरत नाही, नक्षत्र ठरल्यावर जन्म होतो. केवढा अभ्यास झाला आहे आपल्याकडे या सगळ्या विद्येमधला. एका ठिकाणी तर असं म्हटलं आहे की क्रांत्या विंत्या ज्या घडतात ना त्या मुळीच माणसाच्या अंतःप्रेरणेतनं वगैरे होत नाहीत. दर 11 वर्षांनी सूर्यावरती विस्फोट घडतात आणि त्याचा परिणाम म्हणजे माणसाचं रक्त पातळ होतं आणि त्याला अधिकाधिक एक्साइटेड तो व्हायला लागतो आणि त्यातनं क्रांती घडते. आता याला मान्यता द्यायची नाही द्यायची हा त्यांचा विषय, पण आपल्याकडे हा अभ्यास झाले आपल्याकडे. आणि हा आपला अभ्यास नाही, हा पाश्चिमात्य शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. पण सांगायचा मुद्दा काय तर विश्वास ठेवा म्हणाले. शेवटची गती मृत्यूची गती असताना तुम्हाला जे मागायचं ते मागा. देवता दिलेले आहेत, त्यांची साधना करा. शेवटच्या क्षणी ते तुम्हाला हात दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण हे करताना पुन्हा भागवत आपलं नेहमीच एक वाक्य आणतंच, तिथे कशाला हे तरी मागताय हो. त्यापेक्षा निरीच्छ मागायचंच असेल तर नारायणाचं काही मागा, हरी कथा मागा, हरी लीला मागा, हरी ध्यान मागा. ध्यान कसं करावं मी मगाशी मला वाटतं चुकीचा आकडा सांगितला. ध्यानाचा आहे 3ऱ्या स्कंधामधला 28व्या सर्गामध्ये ध्यानाचा संपूर्ण अष्टांग योग सांगितले. आणि किती सोपा. पातंजल योगसूत्र झटकन कळत नाही. आणि त्याच्यावरचं विवेकानंदांचं भाष्य वाचलं तर थकूनच जातो माणूस, लगेच शवासन. पण सूत्र कळत नाही, पण हा योग कळतो. ध्यान कसं करावं, प्राणायामाने काय दूर करावं. भागवत किती सहज सांगतं भागवत पुराण की प्राणायामही काय करावं, देहदोषान.
देहातले दोष दूर करावेत, धारणेनी किलबिष दूर करावीत, कारण आपली पापं ही आपल्या धारणेतनं घडत असतात. मोह होतोय म्हणून सांगते. रामकृष्ण परमहंसांचं एक वाक्य आहे. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं की गुरुजी, तुम्ही म्हणता की सगळी लेकरं ईश्वराची ना, मग कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कुणी चांगला, कुणी वाईट, असं का होतं? यावर रामकृष्णांनी उत्तर दिलं आहे, याचं एकमेव उत्तर आहे धारणा. मी माझ्या मनाची जी धारणा करून घेते त्यानुसारच माझं व्यक्तिमत्व घडतं. आणि विवेकानंद हे सगळं उचलून पुढे भारतासाठी लावतात की आमच्या भारतीयांवरती अशी धारणा सांगितली गेली की भारत म्हणजे अडाण्यांचा देश, भारत म्हणजे गारुड्यांचा देश, भारत म्हणजे मागास. ही धारणा इतरांनी येऊन करून दिली आणि आम्ही ती स्वीकारली, म्हणून आज आम्ही मागे पडलो. आणि म्हणून धारणा का करावी? मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी झटकून टाकण्यासाठी म्हणून धारणा करावी सांगितलं. प्रत्याहाराने काय करावं? संसर्गापासून दूर व्हावं सांगितलेलं आहे. आणि ध्यानाने काय करावं? तर ईश्वराखेरीज जे काही मनात आहे ते काढून टाकावं आणि सगळं लक्ष संपूर्णपणे ईश्वराच्या वर केंद्रित करावं, ते ध्यान. मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा जेव्हा मी ते भागवतातलं वाचते ना, मी तो प्रयोग करते. सफल होतो असं नाही, पण आनंद मिळतो मात्र खरंच. आत्ता मी सांगताना ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता हा प्रयोग. डोळे बंद करू, दीर्घ श्वसन करा. ध्यान कसं करावं आम्हाला तेही माहिती नसतं. ध्यान कसं करावं? भागवत पाठीवरनं हात फिरवत आणि म्हणतं नाही का माहिती आहे? मी सांगतो. काय दिलं? हे दिलं. कसं करावं ध्यान? म्हणाले पहिल्यांदा डोळे मिटा आणि ती मूर्ती डोळ्यामध्ये स्थापित करा. काय मूर्तीचं वर्णन केलं आहे की त्याचं मुख बघा आनंदानं कसं प्रफुल्लित आहे, त्याचे डोळे बघा कमलकोशाप्रमाणे गुलाबी रंगाचे आहेत, त्याचे हात बघा, त्याचे शरीर बघा, ते नीलकमलासारखं आहे, त्याच्या हातांचे तळवे बघा, ते आरक्त वर्ण आहेत, त्याचा पिवळा झगझगीत पितांबर बघा, त्याच्या छातीवरती रुळणारी ती वैजयंती माळा बघा, तो गळ्यामधला कौस्तुभ मणी पहा, आणि त्याचे अत्यंत देखणे डौलदार असे सुंदर ते चरण पहा. ही मूर्ती आधी डोळ्यासमोर आणा. ही ध्यानाची पहिली स्थिती आहे. आपल्या कुठल्याही स्तोत्राची, मोठ्या स्तोत्राची सुरुवात ही ध्यानानी होते. ध्यायेदा जानुबाहुं धृतशर धनुषम. का रामरक्षेच्या आधी आलं? कारण माझी आजी मला सांगायची, देवासमोर रांगोळ्या काढायचं ना आम्ही, तर मला म्हणायची धनश्री चक्र ना देवासमोरचं, एरवी तुम्ही बिंदूतनं बाहेर काढा चक्र, पण देवासमोरचं चक्र हे बाहेरून बिंदूत आलं पाहिजे. त्या काळी मला हे कळलं नव्हतं. ती काही न शिकलेली, पण तिला कळलं होतं. बाहेरून आत येऊ दे म्हणाले, बिंदूपर्यंत देवासमोरचं चक्र. हे ध्यान त्याच्यासाठी आहे. माझं मन इतकं सैरभैर झालं आहे, आता मी ध्यान करते, ती रामरायाची मूर्ती समोर आणते, त्या वासुदेवाची मुकुंदाची मूर्ती समोर आणते. ती मूर्ती समोर आणल्यानंतर ध्यानाला सुरुवात होते. पहिल्यांदी चरणकमळ बघा, म्हणजे आधी वरून खाली मूर्ती बघायची आणि उलटा प्रवास सुरू करायचा. ती चरणकमळ बघा. ऋणू झुणू पायी वाजता ती वाळे दावी ती पाऊले दयानिधे. नामदेव महाराज म्हणाले, पाऊलं दाखव रे. ऋणू झुणू पायी वाजता ती वाळे दावी ती पाऊले दयानिधे. स्वयंवरासी जाता अहल्ये उद्धरिले दावी ती पाऊले दयानिधे. भीष्म विदुरादिक जासी ध्याले दावी ती पाऊले दयानिधे. कंस रावण जासी भ्याले दावी ती पाऊले दयानिधे. अशी पावलं मला दाखव. मग ती पावलं पाहिजे. त्या पावलांवरती सुंदर नख आहेत, त्या नखांवरती सुंदर शोभा आहे, त्या नखांवरनं किरण परावर्तित झालेले आहेत, इतकी सुंदर नख आहेत. त्यातनं मग त्या पिंढऱ्यांकडे, पोटऱ्यांकडे जायचं आहे, मग गुडघ्यांकडे जायचं आहे, मांड्यांकडे जायचं आहे. मांड्यांचं वर्णन काय केलं आहे की गरुडावर बसलेल्या त्याच्या मांड्या बघा, म्हणजे काय चित्रमयता आहे ही सगळी. तो दिसतो आपल्याला, माझं वाहन आहे, मी कसंही मान टाकीन, नाही, त्यालाही त्रास होणार नाही इतक्या सुंदर रीतीनं, पण तरीही डौलदार रीतीनं मांड टाकून तो परमेश्वर बसलेला आहे. त्याच्या मांड्या बघा म्हणाले, त्याचा तो सुंदर पितांबर बघा, ते नाभी कमल बघा, नाभी सरोवर बघा, त्या नाभी सरोवरातनं आलेलं ते कमल बघा, त्याचं ते त्रिवळी असणारं उदर बघा, त्याचं अत्यंत सुंदर भरदार असं वक्षस्थळ बघा. 6 पॅक्स नाहीत, पण पाहिल्या क्षणी कळतं की काही अंगावर घेऊ शकेल एवढी ताकद आहे. त्याच्यावरचं वत्स लांछन बघा, त्याच्यावरची ती वैजयंती माळा बघा. आणि ही वैजयंती माळा, उदाहरण फक्त सांगते, एक ह्याच्यावरही बोलता येतं, पण वैजयंती माळा, फक्त वैजयंती माळा बघत नाही, त्याच्यातनं कृष्णाचं किती नैपुण्य पाहतो आपण.
युद्ध चाललेलं आहे, कृष्णाच्या हातामध्ये लगाम आहेत आणि अर्जुन वेगवान पुढे पुढे जातोय, युद्ध चाललेलं आहे, बाणावरती बाण सोडतायत आणि कृष्णाने आपल्या ह्या डोळ्याच्या बाजूनी पाहिलेलं आहे की एक भगदत्त जो आहे त्यांनी एक अस्त्र तयार केलं आहे आणि ते अस्त्र आता अर्जुनावरती पडणार आहे. आणि त्या क्षणी अर्जुनानं आपले लगाम असा खेचलेला आहे की त्या घोड्यांनी उडी मारून तो रथ असा खाली आलेला आहे. आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये झालं काय, भगदत्ताचा नेम चुकतोय आणि भगदत्ताच्या हातातनं सुटलेलं अस्त्र अर्जुनाला न लागता सारथ्याच्या छातीवरती जाऊन पडलेलं आहे आणि त्याची बघता बघता वैजयंती माळ झालेली आहे. बाळशास्त्री हरदासांनी महाभारतावरच्या व्याख्यानात त्याच्या पुढे इतकं सुरेख म्हटलं आहे, काही श्लोकांचे दाखले दिलेत, मला तर ते वर्बॅटिम पाठ नाहीत, पण काही श्लोकांमध्ये असं म्हटलं आहे की तेव्हा अर्जुनाचा थोडासा इगो दुखावला गेला होता की मी आहे ना उभा, मग तू का घेतलीस? कृष्णाने एवढंच सांगितलं, तुला काय झेपेल आणि काय झेपणार नाही ते मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आपण वैजयंती माळ बघतो ना, तेव्हा ती फक्त वैजयंती माळ बघत नाही, मला काय झेपेल आणि काय झेपणार नाही हे त्याला माहिती आहे, हा विश्वास पाहत असतो. म्हणून ती वैजयंती माळा बघा म्हणाले. मग पुढे चला, चतुर्भुज आहे, त्याच्यामध्ये पंचजन्य शंख आहे, कौमुदिकी गदा आहे, ते सुंदर सर्जनाचं प्रतीक असणारं कमळ आहे, अनेक आरे चमकणारं माफ करा, आडवताच येत नाहीत ते वर्णन करताना शब्द. ते चमकणारे आरे बघा आणि ते सुदर्शन चक्र बघा, वरती या, त्याचे सुंदर अधर बघा, दंतपंक्ती बघा, त्या अधरावर कधी काळी बासरी ठेवली गेली होती. वंशी नाद नटी तिला कटितटी खोमोनी पोटी पटी कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. वामन पंडित काय वेणूचं वर्णन केलं होती, बासरी ठेवली आहे, ते बासरी बघा, मग वरती या, ते चाफेकळी नाक बघा, ते सुंदर प्रेमानं भरलेले डोळे बघा, इथे जणू 2 मासे बसलेत अशा त्याच्या भुवया बघा, आणि त्याच्यावरती सुंदर उलणारं असं ते मयूरपिच्छ बघा, आणि तो वरचा किरीट बघा. हे ध्यान खालपासून वरपर्यंत बघत 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 येतो. बऱ्याचदा ध्यानाला बसलं ना की आपल्याला कळतच नाही काय करायचं. खरं आहे ना, अवघड आहे हो. आणि लोक इतक्या सहज म्हणतात, मला ना अगदी काही दिसत नाही, निर्विचारावं, इतकं नाही आहे शक्य. निर्विचार होऊ नाही शकत हो आपण माणसं, झालं तर उत्तम आहे, पण इतकं सोपं नाही आहे. निर्विकल्प समाधी जेवढी अवघड आहे तेवढं निर्विचार होणं एक क्षणासाठी सुद्धा अवघड आहे. भागवतांनी आमची सोय करून ठेवली. माझ्यासारख्या सामान्यांना जेव्हा प्रश्न पडतो की काय करू ध्यानात, हे बघ म्हणाले. या बघण्यात तू अशी काही तल्लीन होऊन जाशील की त्या घडीला तुला अवतीभवतीचा विसर पडेल. भोवतालाचा विसर पडणं म्हणजेच ध्यान. आणि ते ध्यान जर मी चांगल्या गोष्टीवरती केलं तर त्याची छाया, त्याचं प्रतिबिंब कुठेतरी आपल्याही मनामध्ये उमटतं. हा सोपा मार्ग आम्हाला भागवतांनी दिला. सतत म्हणाले त्याचा विचार कर. आणि पुढे जाता जाता अधोरेखित करून ठेवली एक गोष्ट. हे सगळं कशामुळे शक्य होतं? मनुष्य रूपेण, केवळ मनुष्य देहातच हे शक्य होतं. कुणाहून काय श्रेष्ठ, कुणाहून काय श्रेष्ठ सांगताना सांगितलंय, पाषाणापेक्षा वृक्ष बरा, वृक्षापेक्षा श्वास घेणारे प्राणी बरे, श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा मन असणारे बरे, मग त्याच्या पुढे कृती करणारे बरे, असं सगळं बरंच वर्णन आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की माणसांमध्ये ब्राह्मण बरे. पुन्हा एकदा सांगते, ज्ञान मिळवणारे, ब्रह्म जाणणारे, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त अर्थ जाणणारे त्याहून बरे, अर्थ जाणण्यापेक्षा सुद्धा संशयाची निवृत्ती करणारे त्याहून बरे, त्याहीपेक्षा धर्माचं आचरण करणारे बरे, त्याहीपेक्षा कर्म नैष्कर्म्यानं करणारे बरे, आणि त्याही पलीकडे कर्मफलसुद्धा मला अर्पण करून टाकणारे बरे. हे सगळं कुणापेक्षा कोण श्रेष्ठ हे सांगत सांगत भगवंत येतात. इदम न मम ह्या ठिकाणी पुन्हा गाडी येते. फक्त एकच सांगितलं आहे, सतत त्याचा विचार ठेवा, अनुसंधान. भागवतांनी त्याला शब्द वापरलाय, अनुचिंतया. चिंता करून भगवंत मिळत नाही. मग अनुचिंतया, अनुसंधानानेच फक्त तो मिळतो. आणि कुणामुळे मिळतो? वैरांमुळे सुद्धा मिळतो. मला तर आपल्या संस्कृतीची इतकी गंमत वाटते हो.
इतकी उदार संस्कृती जगाच्या पातळीवर कुठे पाहायला मिळणार आहे? त्यामुळे भगवंत हवा आहे, भक्ती भिक्ती तर आहेच, काहीच विषयच नाही, त्यांनी मिळणारच आहे, वैरानी मिळेल. आणि नारद तर एक पाऊल पुढे जाऊन सांगतात वैरानी अधिक मिळेल. कारण सतत विचार डोक्यात, हा काय करत असेल, याची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, हे काय असेल, ते काय असेल. वैरानी अधिक प्राप्त होतो. त्याच्यासाठी गांधील माशीचं उदाहरण दिलं आहे भागवतात. मला आणखीन एक भागवताची गंमत वाटते की सिद्धांत सांगून थांबत नाही, त्याला उदाहरण देतात. सुभाषितात कुठलंही सुभाषित बघा संस्कृतातलं, सिद्धांत सिद्धांताला दाखला, कारण उदाहरण दिल्याशिवाय विषय समोर सोपा होत नाही. चांगली माणसं मृत्यू समोर आला तरी सुद्धा वाईट वागत नाहीत, हा सिद्धांत मांडला. आणि त्याला उदाहरण दिलं संस्कृत कवींनी. काय सांगितलं की चंदनाचं झाड कापणारं पातसुद्धा झाड सुगंधित करून टाकतं. काय विषय! म्हणजे त्या पात्यांनीच झाड मरणार आहे, पण झाड असं म्हणत नाही, हा मला मारतोय ना, याला दुर्गंधी देऊ नाही. हो, माझा स्वभावच सुगंध देण्याचा असेल तर पात्याला सुद्धा मी सुगंधित करीन, भले त्यांनी माझा जीव का घेईना. आधी सिद्धांत मग उदाहरण. भागवत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मनात, माझ्यासारखी व्यक्ती काय करते की वाचताना प्रत्येका मनात येतं, हे असं कुठे दिसतं, आपण ताडून बघत असतो. प्रत्येक जण अभ्यास करताना असाच अभ्यास करतो, हे कुठे बघायला मिळतं, हे कसं असतं, याचं काय उदाहरण आहे. भागवत इतकं गोड आहे, ते तुम्हाला उदाहरण पण बघा, हे असं आहे, हां, इतकं प्रेमाने आपल्याला सांगतं. त्यामुळे आधी सिद्धांत सांगतं आणि मग उदाहरण सांगतं. हे सगळं अनुसंधानाने घडतं म्हणाले कबीरजींचा एक दोहा आहे अनुसंधानाचा. काय बोललेत कबीरजी, ते म्हणाले अनुसंधान पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? संधान बांधणे नव्हे, अनुसंधान म्हणजे त्याच्याशी संधान बांधणे, बी कनेक्टेड. काय म्हणतात कबीरजी, कसं अनुसंधान हवं, तर ते म्हणतात सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार. ती समोरनं बघा म्हणाले, डोक्यावर घागर घेऊन बाई येते का नाही, तिच्यासारखं अनुसंधान पाहिजे. एकावर एक एकावर एक एकावर एक 3 घागरी आहेत, पण म्हणून अशी चालली आहे का? नाही, गप्पा टप्पा चालली आहेत, पायात काटाबोचला काढतीये, हसतीये, खिदळतीये, तक्रारी करते, सगळं करते. म्हणाले सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार, हाले डोले सुरती में कहे कबीर विचार. ती जराही कुठे अरे बापरे माझ्या डोक्यावर 3 घागरी आहेत असं काही नाही. याचं साधं सोपं कारण म्हणजे तिचं लक्ष सभोवतली असलं तरी तिचं ध्यान मात्र घागरीवरती आहे. त्यामुळे लक्ष सभोवती पण ध्यान मात्र तिथे. म्हणून अध्यात्मामध्ये फक्त एकतार अधिक प्रिय आहे, कारण बाकीच्या 5 तारा इकडे तिकडे वाजनात का, पण एक तार मात्र त्याची आहे आणि ती एक तार तिथेच वाजली पाहिजे. हे अनुसंधान. गोव्याचे एक तबलावादक होते खापरू मामा पर्वतकर म्हणून. काही महिने शेवटचं ते बेशुद्धावस्थेमध्ये होते, पण त्यांना ज्यांनी पाहिलं आहे ना त्या बेशुद्धावस्थेमध्ये, ते सांगतात त्यांची बोटं कायम चालत असायची. हे अनुसंधान, ही त्यांची साधना. किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खां साहेब, लोकांनी त्यांना प्रश्न विचारला. लोक म्हणजे काय प्रश्न विचारतील त्याचा नेम नाही. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्ही कधी रियाज करता? ते म्हणाले कधी करत नाही ते विचारा, आणि रियाज करतानाच गेले. हे अनुसंधान, ही साधना. भागवत आम्हाला, भागवत म्हणजे मी आता भागवताबद्दल बोलते म्हणून, पण आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये या अनुसंधानाला विशेष महत्त्व आहे. आणि आपल्याला भागवत पुन्हा पुन्हा प्रत्येक कथेतून हे सांगतं की अनुसंधान किती आवश्यक आहे. म्हणजे एक गोष्ट वाचली होती मागे मुल्ला नसीरुद्दीनची, ओशोंच्या प्रवचनात असावी. त्यांनी म्हटलं होतं की त्याला स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये देव प्रसन्न होतो. देव म्हणतो माग, हा म्हणतो 10 रुपये द्या. देव म्हणतो अरे मी प्रसन्न झालोय काही लाज बाळग. तो म्हणतो 20 रुपये द्या. त्याची झेप तेवढीच. तो म्हणतो 20 रुपये द्या. देव म्हणतो 30 दिले. हा म्हणतो 40 द्या. देव म्हणतो 50 दिले. हा म्हणतो 60 द्या. देव म्हणतो 70 दिले. करता 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 गाडी 90पर्यंत येते. आणि 90पर्यंत आल्यानंतर मग तो म्हणतो की आता भगवंता 90 देतोयस ना, मग 100 देऊन टाक, आकडा पूर्ण करून टाक. तर भगवंत म्हणतो हवे असतील तर 99 देईन, एक नाही देणार. आपण म्हणतो ना तो एक हातचा आहे, तो आपल्या हातचा कधीच नसतो, तो त्याच्या हातचा असतो. तो एक.
आणि ते कधी कळतं जेव्हा अनुसंधान असतं तेव्हा. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं आपण सगळं हॉल आपणच बुक केलेला असतो, सगळं आपणच करणार असतो, तरी पत्रिकेवरती लिहावं लागतं अमुक एक कार्य करण्यास श्री समर्थ आहेत. का? कारण जोपर्यंत तो म्हणत नाही ओके डन, तोपर्यंत घडत नाही हो. 23 नोव्हेंबरला तर गेल्याच वर्षी भेटलो असतो आपण, पण त्याचा एक यायचा होता हात, तो आत्ता आलाय आणि 16 ऑक्टोबरला भेटलोय. आपण आपल्याला दोष काढत राहतो, तो नाही, पण आपण हे मान्य करायला पाहिजे की त्याची पण एक इच्छा असते आणि तो सांगत असतो आपल्याला कळते असं नाही. आपण आपल्याच विचारांमध्ये असतो, ती कळत पण नाही. पण भागवत वाचलं ना की जागी होतात माणसं की हो असं असू शकतं, हे अनुसंधान असू शकतं. काय सगळं गमतीशीर आहे हो. या सगळ्यात मला आणखीन एक आवडते ती गोष्ट सांगते. मला कल्पना आहे किती वेळ आहे विद्या आहे ना. या सगळ्यामध्ये ह्या अनुसंधानामध्ये रमायला सांगितलं आहे. किती वेगवेगळ्या गोष्टी भागवत आपल्यासमोर ठेवत जातं. मला गंमत वाटते ना ती त्यातल्या संवादांची. मुळात आपलं भारतीय सगळं अध्यात्म हे संवादावर बेतलेलं आहे. किती गोड शब्द आहे संवाद. ऐकायला गोड वाटतो, पण सगळीकडे असतो असं नाही. संवाद, पुन्हा शब्दांच्या थोडंसं जवळ जाऊन विचारूया, काय अर्थ आहे संवादाचा? वाद म्हणजे वाद घालणे नव्हे, वद म्हणजे बोलणे. त्या बोलण्याचं नाम आहे वाद, म्हणजे बोलणं म्हणजे वाद. आणि सम म्हणजे सम्यकता. सम्यकतेनं केलेलं बोलणं म्हणजे संवाद. हा सम आहे तो सम्यकतेतला आहे. त्यामुळे हे जे सगळे संवाद आहेत ते इतके सुंदर, इतके गोड आहेत. म्हणजे कपिल आणि देवहूतीचा संवाद असेल, अवधूताचा संवाद असेल, उद्धव आणि कृष्णाचा संवाद, तर क्षणोक्षणी डोळ्यातनं पाणी येतं आपल्या. काय भक्ती आहे. भक्तीचा महिमा आपण म्हणताना म्हणतो की भक्तिमार्ग अगदी सोपा. अजिबात नाही. हे वाचल्यानंतर कळतं भक्तिमार्ग पदोपदी परीक्षा पाहणार आहे. ज्ञानमार्ग नक्की कठीण आहे, कारण तो माझ्यात आहे म्हणजे कोण आहे हे कळायलाच वेळ जातो. कर्मयोग त्याहून कठीण, करून सुद्धा माझं नाही म्हणायचं, इदमदम म्हणायचं, आणि मग म्हणतो भक्तिमार्ग बरं आहे, 4 वेळा हात जोडले की होतं. नाही होत. ती भक्ती नसतेच. भक्ती मग म्हणजे नेमकं काय हे ह्याच्यातनं वाचल्यानंतर आपल्याला कळतं, ह्या ग्रंथांमधनं आपल्याला कळतं. काय संवाद आहेत. रुक्मिणी आणि कृष्णाचा संवाद आहे. तत्पूर्वी थोडासा वेळ आहे तू म्हणालीस म्हणून थोडंसं अनुसंधानातनं एक गोष्ट आठवली. मला इतकी आवडते ती गोष्ट की अनुसंधानामधनं भागवत काय सांगतं, अनुसंधानाने भगवंत मिळतो आणि लगेच धोक्याची घंटी वाजवतात भागवतकार. अनुसंधानाने नारायण मिळतो, पण अनुसंधानाने नारायणाची पत्नी नाही मिळत. घंटा वाजवून ठेवली आहे भागवतकारांनी गोष्ट सांगताना. अनुसंधानाने नारायण मिळतो, पण लक्ष्मीच्या चिंतनाने लक्ष्मी मिळत नाही. मग लक्ष्मी कशामुळे मिळते, तर निरपेक्ष भावामुळे मिळते. कारण भागवतामध्ये वाक्य आहे, रमा बब्रे रमेनी वरलं. कुणाला वरलं? मुकुंदम. हा मुकुंद कसा निरपेक्षम. काय गोष्ट रंगवली आहे. लक्ष्मी स्वयंवरासाठी निघालेली आहे आणि इतकी छान छान मोठी माणसं तिला दिसत आहेत, पण ती कुणाला वरत नाही. का वरत नाही आहे? काही दुसऱ्या ग्रंथांमध्ये जे येतं त्याच्यामध्ये तिच्या मनात असं चालू आहे की माझी ज्याला इच्छा नाही त्याची मला इच्छा आहे. अवघड आहे. माझी ज्याला इच्छा नाही त्याची मला इच्छा आहे. भागवतकारांनी काय प्रसंग खुलवला आहे. भागवतकार म्हणतात, ती म्हणते की हो तप बघितलं, तपाचा महिमा पाहिला हो, पण काय म्हणाले, ज्याच्याकडे तप आहे ना, न मन्युर्विजय. हा ज्याच्याकडे तप आहे ना त्याने रागावर आवर घातलेला नाही, तो दिसला नाही. उदाहरण देऊ, दुर्वास. नावच बघा, ऋषी आहेत, पण दुर्वास अत्यंत दुःखप्रद आहे. दुष्कर असा ज्यांचा सहवास आहे ते दुर्वास. तापलेले असतात ऋषी. अहो तो छोटासा हनुमंत खेळत तिथे गेला, ह्या ऋषींनी शापच देऊन टाकला त्याला. काय सांगितलं की नाही, तुला ऐन वेळेला शक्तीचं विस्मरण होईल. मग अंजनी मातेला रडून त्यांची हे घ्यावी लागली की नको असं नका करू, आणि मग उशाप मिळालाय. ऋषी म्हणजे जे तपश्चर्या करतात, ऋषी असं म्हणूया नको, जे तपश्चर्या करतात ते तापतातच. तप हा शब्द तापण्यासाठी आलेला आहे. ते सगळंच तापतं आणि मग ते सगळेच तापलेले असतात आणि त्यामुळे झटकन शाप दिले जातात.
आणि त्यामुळे ज्याच्याकडे तपस्सामर्थ्य आहे त्याची मनःशांती तपासावी लागते. म्हणजे एका बाजूनी विस्तव आणि एका बाजूनी थंड पाणी पडत राहावं लागतं. आपल्याकडे शंकराचं जे वारंवार उदाहरण दिलं जातं ते याच्यासाठी दिलं जातं की त्याच्या इथे तृतीय ह्याच्यामध्ये अग्नी आहे आणि इथे चंद्रकोर आहे. दोन परस्पर विरोधी तत्व समभावानी तो धारण करतो, म्हणून शंकर महत्त्वाचा. आणि म्हणून लक्ष्मी काय सांगते, तप पाहिलं पण रागावर आवर नव्हता, ज्ञान पाहिलं, ज्ञान होतं पण न संगवर्जितम, पण ज्ञानातली माणसं संग सोडलेली नव्हती. काही ना काही कुठे ना कुठेतरी आसक्त होती. प्रसिद्धीसाठी असतील, पुरस्कारासाठी असतील, नावासाठी असतील, पैशांसाठी असतील आणि कशासाठी असतील, पण ज्ञान होतं पण संगवर्जित नव्हतं. महान होते माणसं, थोर होती पण कामवर्जित नव्हती. जोड्या कशा घातल्यात, मोठी होती पण इच्छा संपत नव्हत्या. धर्म होता, नव्हता असं नाही, धर्म होता पण काय होतं म्हणाले तर इतरांशी सौहार्द नव्हता, इतरांबद्दल प्रेम नव्हतं. धर्म पाळणारी होती. नाथ महाराजांनी कावड घेऊन आले, आपल्याला माहिती आहे ती गोष्ट, बाकीच्यांनी सांगितलं तुम्ही गंगेचं पाणी आणलंय, ते म्हणाले माझ्यात आणि माझ्या घरच्यांच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे. म्हणाले धर्म पण आहे आणि जंतू सौहार्द पण आहे, पण हे फार क्वचित बघायला मिळतं. त्यामुळे धर्म आणि लोकांविषयी प्रेम हे नाही दिसली, म्हणाली जोडी एकत्र दिसली नाही. त्याग होता पण मुक्तीला योग्य नव्हता. त्यामुळे लक्ष्मी सांगते की ह्या जोड्याच जुळलेल्या मी पाहिल्या नाहीत आणि अशा वेळेला मला तो दिसला जो माझ्यासाठी आलाच नाही, आणि म्हणून त्या निरपेक्ष असणाऱ्याकडे मी गेले आणि त्याला वरलं. रामदास स्वामींनी काय सुंदर म्हटलंय की अंतरी वसता नारायणे लक्ष्मीसी काय होणे. ज्याची लक्ष्मी त्या आपण बळकट धरावा. लक्ष्मीला धरायला गेलात तर अवघड होईल, नारायणाला धरा किती आपसूक येणारच आहे. न मागे तयाची रमा होय दासी. जोड्या दाखवल्यात भागवतांनी, काय असेल तर काय सांभाळलं पाहिजे, काय असेल तर काय सांभाळलं पाहिजे, कसा एकमेकांशी संबंध जोडलेला आहे. अशीच जोडी एक अत्यावश्यक आहे आजच्या काळामध्ये. ती येते वसुदेव देवकीच्या त्या संपूर्ण कहाणीमध्ये. बुद्धी आणि बलाची जोडी आहे. वसुदेवांसारखा बुद्धी बळ जाणणारा कोणी नसेल त्या काळात. देवकीला पकडून ठेवलाय कंसानं, मारून टाकण्याच्या विचारात आहे. त्यावर वसुदेवांनी काय सांगितलंय, वसुदेव म्हणतो की कशाला आत्तापासून विचार करू, मला पुत्र झाले तर, आणि तोपर्यंत हा जिवंत असेल तर. हा पॉझिटिव्ह एवढा विचार मनामध्ये येण्यासाठी त्या मनाची किती मशागत केली गेली असेल. एखादा नवरा हातपाय गाळून बसला असता की माझ्या बायकोला मारण्याचा विचारात आहे हा, मला जे पुत्र होतील ते पुत्र ठार करण्याच्या विचारात आहे हा, त्यांनी हातपाय गाळून दिले असते, गाळून ठेवले असते. पण वसुदेव म्हणतोय एवढ्या याच्यात सुद्धा शांत राहून, बघू म्हणाले मला पुत्र झाले तर, आणि तोपर्यंत हा जिवंत राहिला तर. गेल्या काही दिवसांमध्ये मी एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीला भेटले. विलक्षण ज्ञान आहे, ज्योतिषाचं आहे, अनेक गोष्टींचं आहे. त्यांच्याकडे एकदा एक खूप मोठा नेता, म्हणजे खूप मोठ्या पदावरचा नेता, त्याला अटक होणार होती. मला वाटतं 1975 सालची गोष्ट ते मला सांगत होते. त्याला अटक होणार होती. त्या पदावरच्या माणसाला ज्योतिषाचं विलक्षण ज्ञान होतं आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली मांडली होती. आणि त्या कुंडलीमधनं त्याला स्पष्ट कळलं होतं की मला अटक होणार आहे. तेव्हा त्यांनी ह्या माणसाशी संपर्क साधला. ते म्हणाले मी इथून काही सांगणार नाही, तुम्ही इथं या. तेव्हा काही फोन नव्हते, काही नव्हते. 3 वेळा मला भेटलं पाहिजेत, मी तुम्हाला उत्तर देईन. आणि तिसऱ्या भेटीत त्यांनी सांगितलं तुम्हाला अटक होणार नाही. यांनी सांगितलं ही माझी कुंडली, तुम्हालाही ज्योतिष कळतं, मलाही ज्योतिष कळतं, माझ्या या कुंडलीनुसार मला अटक निश्चित आहे. ते म्हणाले तुम्ही 12 घरं पाहताय, मी त्याच्या पुढची घरं पाहतोय, कारण तुमच्यावरती बालंट ज्याने आणलेलं आहे तो पुढच्या 4 दिवसात राहणारच नाही हो. ती केस उभीच राहणार नाही आहे. खचून न जाणं काय असतं, म्हणजे ती एक अगदी वेगळं उदाहरण सांगितलं. पण भविष्यामध्ये चांगलंही घडू शकेल हा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा आपल्याला खरे शक्ती मिळते. ही बुद्धी आणि बलाची. आज जेव्हा छोट्या छोट्या कारणांवरनं विद्यार्थी आत्महत्या करतात ना, तेव्हा मला असं वाटतं हे त्यांना सांगितलं पाहिजे की वसुदेवानी काय विचार केला असेल. पण तो खचून नाही गेला, तो म्हणाला बघूया होईल. आणि त्याच्या पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. बाळ झाल्यानंतर मात्र वसुदेवानी शब्द फिरवला नाही.
कारण लगेच भागवतामध्ये लिहिलं आहे काय, अनृतात सहा अतिव्याकुलहा अतिविव्वलहा. कारण वसुदेव जर वाईट त्याला दुःख झालं असतं तर मुलाच्या जाण्याने दुःख होईलच, पण त्यापेक्षा जास्त दुःख होईल ते मी असत्य वागलो ह्या विचाराचं. काय काटा आहे तो अंगावरती. अनृतात सहा अतिव्याकुलहा अतिविव्वलहा. मी खोटं बोललो ह्याचं त्याला जास्त दुःख होईल. हे भारतात घडलंय. आज आमची मोठी मोठी माणसंच फरारी आहेत. कुठे आहेत, फरार आहेत, कुठे आहेत काय कळतच नाही. आणि हा म्हणतोय की नाही, मी त्याला शब्द दिलाय, त्यामुळे माझं मूल तिथे नेणं हे गरजेचं आहे, कारण सत्याला पर्याय नसतो. कारण सत्याचा एकच पाय शाबूत आहे आणि अजून तरी सत्य शाबूत आहे. कोडी घालतं भागवत, म्हणतात की किम दुस्सहम साधूनाम. सांगा बरं सज्जनांना दुस्सह काय आहे. अयोग्य माणसाला काय झेपत नाही, प्रश्न विचारलाय. सज्जनांना दुस्सह काय आहे, अयोग्य माणसांना काय झेपत नाही सांगा म्हणाले. आणि ह्या सगळ्याचं उत्तर आहे, मी आणखीन एक दोन प्रश्न आहेत पण माझ्या आत्ता लक्षात येत नाही आहेत, पण ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सत्य. धैर्यवंतांना काय सांभाळावंसं वाटतं, सत्य सांभाळावंसं वाटतं, आणि म्हणून सत्याला आपल्याकडे महत्त्व आहे. आणि आपल्याकडे एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे जे आपण कोरून ठेवलं पाहिजे आपल्या जिव्हेवरती, ते म्हणजे जी वाणी सत्य सांभाळते, जी वाणी सत्य सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळतं. काय वाक्य आहे, पुन्हा पुन्हा विचार करावा. जी वाणी सत्य सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळतं. म्हणून जर शब्द दिला असेल तर तो पाळलाच पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वाणीला ती सिद्धी असते. म्हणून सत्याचा विचार मांडलाय, सत्याचा वृक्ष सांगितलाय हो भागवतामध्ये. अश्वत्थाचं रूपक तिथे 15व्या अध्यायात आणले, इथे सत्याचा वृक्ष सांगितलाय. हा सगळा वृक्ष, सगळा संसार सत्यावरती आधारलेला आहे. काय काय आहे सत्याचा सगळा वृक्ष सांगितलाय, त्याच्यामध्ये फार शिरत नाही. पण व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी आजच्या काळामध्ये जर एखाद्या पुस्तकाचा आढावा घेताना जे बघते ते बघते, व्हिज्युअलायझेशन काय करतायत व्यासमुनी, की बघा हा वृक्ष असा आहे, याच्यामध्ये एक प्रकृती आहे, याच्यामध्ये 2 फळं आहेत, सुख आणि दुःख, याच्यामध्ये 3 मुळं आहेत, सत्वरज आणि तम, याच्यामध्ये 4 रस आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, पंचविध पद्धतीनं याच्या फांद्या वाढतात, पंचमहाभूत, हे असं ह्याच्यापर्यंत चालू राहतं. सत्यावरती आधारलेला हा सगळा वृक्ष आहे. आणि हा संसार वृक्ष हा सत्यावरतीच उभा राहतो, कारण एकच सत्य शिल्लक आहे. बाकी त्यांनी जोडून दिले पाय, तप, शुद्धता, दया, पण जोडलेल्या अवयवांना तेवढी शक्ती नसते. आणि तेच नेमकं आत्ता झालं आहे. म्हणून सत्याचं महात्म्य आहे. सत्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही पुरत नाही. कबीरांचाच दोहा आहे. कबीर म्हणाले, कबीर पढना बंद करू, पुस्तक दियो बाहाय. घातलं होतं त्यांना शाळेत, गेलेच नाही. नवीन कोरी पुस्तकं आणून दिली, जातो म्हणाले, गंगेवर गेले, दप्तर रिकामं करून टाकलं. कबीर पढना बंद करू, पुस्तक दियो बहाय. का म्हणाले, 52 अक्षर शोधिके सतनाम लवलाय. 52 अक्षरं शिकलो, उपयोग शून्य. मला 2च अक्षरं महत्वाची वाटली, सत्य, सत. काय एकेका ओळीमध्ये डोळे उघडतात ही माणसं. सतनाम लवलाय. नानकांचं नव्हतं का? नानकांना सांगितलं होतं, गुरुजी म्हणाले, चलो नानक आज गिनती सीखते हैं, मेरे पीछे दोहराओ, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7, चालू आहे गाडी. 13 13 14 13 15 13 16 13. गुरुजी म्हणाले, अरे 13 के बाद 14 आता है नानक. नानक म्हणाले, 13 के बाद कुछ नहीं आता. कारण मला कळलं, म्हणाले, जो कुछ मेरा वो सब, हे सत्य. या सत्याला हे भागवत पुराण किती सातत्यानं बळ देत असतं. म्हणाले असो, मी मगाशी म्हटलं त्याच्यावर येते. संवाद, यातला एक संवाद फक्त सांगते. गुरुजी बुवा त्याच्यावरती अधिक सुंदर आणि त्यांच्या रसाळ वाणीत आणि विद्वत्ता प्रचूर अशा त्यांच्या याच्यामध्ये फार सुंदर सांगतात. पण मला कल्पना नाही बुवा, तुम्ही हा संवाद घेत असलात तर क्षमा मागते काही चुकलं तर. रुक्मिणी आणि कृष्णाचा अतिशय सुंदर संवाद आहे. मुळात ना मला ह्या जोडप्यांचीच गंमत वाटते.
म्हणजे मी नेहमी म्हणते तसं की शंकर आणि पार्वतीच्या गप्पांनीच गोकथा सुरू होते हो. शंकर आणि पार्वती कैलासावर गप्पा मारत बसलेत. मला हेवाच वाटतो की काय ह्यांच्याकडे वेळ आहे. आणि नुसता वेळ नाही हो, बोलायला विषय आहेत. आणि ते विषय नाही तर ह्याचं तोंड तिकडे आणि तिचं तोंड तिकडे, तसं नाही आहे. बोलतायत, सतत बोलतायत. संवाद आहे हो. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर बोलावंसं वाटलंच पाहिजे. त्यामुळे संवाद आहे. आणि हा संवाद सामान्य नाही. आज काय करू जेवायला, कालच अळूची भाजी झाली, आज पालेभाजी नको वगैरे, असले संवाद नाहीत. संवाद कसला म्हणाले, काय आहे हो गीतेमध्ये, असा एक प्रश्न विचारला पार्वतीने. एकदा म्हणाली त्या सहस्त्रनामाच्या तोडीचं काही आहे का हो, असे प्रश्न आहेत. तसा कृष्ण रुक्मिणीचा संवाद आहे. आणि कृष्ण काय म्हणाले तो रुक्मिणीला, डोळ्यातनं पाणी काढलं हो तिच्या. बऱ्याचदा काढलंय कृष्णाने. ती रुक्मिणी आहे म्हणून ऐकून घेते हो, पण प्रेम पण आहे तितकंच. तर कृष्ण रुक्मिणीला म्हणताय, तू ना अविचारानं मला वरलंस, अदूरदृष्टीनं मला वरलंस. खरं माझ्यात मी नाहीच आहे तुझ्या तोडीचा. इतर राजे होते, इतर राजांना घाबरून मी समुद्रात येऊन बसलो असं लोक म्हणतात. माझं इतर राजांशी वैर आहे. माझ्याकडे देण्यासारखं काहीही नाही, माझ्याकडे काही नाहीच आहे. धनवान माणसं माझ्याकडे येत सुद्धा नाहीत. माझा मार्ग कुणाला कळत नाही. बघितलंस, काही नाही आहे. आणि तरी तू मला वरलंस, याचं एकमेव कारण म्हणजे अविचारीपणा. आत्ताची पत्नी असती तर करून ठेवल्यात पोळ्या, जमलं तर घ्या इतकं. पुढची म्हणेल स्विगी. तिच्या डोळ्यात पाणी आलं, रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि कृष्णाने हे केलंय म्हणजे काहीतरी मागे असणार. कारण असं उगाचच्या उगाच कृष्ण कुणाला हे करत नाहीत. हा माझाच आहे याचा कशावरून तिला अभिमान झाला नसेल. तो अभिमान उतरवण्यासाठी सुद्धा कदाचित कृष्णाने हे केलं असेल. हा सूज्ञ विचार भागवतकार आपल्या मनात देतात. कुटुंब व्यवस्था कशी टिकवता येते किती सुंदर अप्रत्यक्षरित्या सांगताय भागवत. भांडू नका हो म्हणाले लगेच. तो बोलला ना, काहीतरी विचार असेल मागे. लगेच तुम्हाला अपमानित करायला बोललेला नाही. आणि काय आपला इगो, आपण कोण आहोत, कसला इगो. रिक्षावाल्याला सांगितलं ना की अहो मागच्या गल्लीत डावीकडे वळायचं होतं, तो 10 मिनटं ऐकवत राहतो की अहो तुम्ही काय आधी तरी सांगायचं आमका. अहो म्हटलं झालं ना, अशी होऊ शकते ना चूक. पण भयंकर राग. रेल्वेत तर आता 1.5 वर्षात गेले, जावंच लागलं नाही रेल्वेनी. पण मुंबईच्या रेल्वेमध्ये पायावर पाय पडला, विटीला पाय पडतो, ते ठाण्यापर्यंत चालतं. दोघीही वेगवेगळ्या जागेवर उभ्या असतात, पण विटीला पाय पडतो. 40 मिनटं पुढे पायावरनं, म्हणजे विसरूनही जातात की आपण कशावरनं भांडतोय. पण आपण थोडाही हा विचार करत नाही की ती मुद्दाम पाय देईल का. अहो चुकून पडला असेल. भागवतनं आपलं मन मोठं करतं, आपल्या कक्षा विस्तारतं की अहो रुक्मिणीच्या साध्या गोष्टीतनं ती म्हणते ह्यांनी सांगितलं ना म्हणजे असं काहीतरी असणार. आणि ती म्हणते पण तुम्ही म्हणता ना ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. नाहीच आहेत तुम्ही मला साजेसे, म्हणजे खरं तर मी तुम्हाला साजेशी नाही आहे. कारण तुम्ही सर्व जगाचे ईश्वर आहात, स्वामी आहात. आणि मी मात्र एक प्रकृती आहे जिला अज्ञानी माणसं भजतात. पुढे म्हटलंय, काय म्हटलंय, समुद्रामध्ये येऊन बसलो असं लोक म्हणतात घाबरून. हेही बरोबर आहे म्हणाले, पण घाबरून नाही बसलात. मग राजांना लांब ठेवून, राजे कोण, सत्व रज आणि तम, या तिघांच्या बाहेर पडलात. आणि इथला जो चैतन्य सागर आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बसलात. कारण तो त्रिगुणातीत आहे. त्यामुळे ह्या तिघांना, 3 राजांना बाजूला सारलत आणि तुम्ही आतमध्ये बसलात. राजांशी वैर आहे, हो आहेच तुमचं वैर. कारण सगळी इंद्रिय म्हणजे ते राजे आहेत देहाचे, पण त्या राजांशी तुमचं वैर आहे. कारण तुम्ही आत्म्यामध्ये आहात. तुम्ही म्हणालात काय की माझ्याकडे काही नाही, खरंच काही नाही. कारण तुमच्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. त्यामुळे तुमच्याकडे काय असणार हो, तुम्हीच सर्वस्व आहात. त्यामुळे तुमच्याकडे काही नाही. तुम्ही काय म्हणालात, धनवान माणसं माझ्याकडे येत नाहीत. बरोबर आहे, कारण त्यांच्या डोळ्यावर आत्ता पट्ट्या आहेत, त्या उतरल्याशिवाय ते तुम्हाला पाहू शकणार नाहीत. म्हणून धनवान माणसं तुमच्याकडे येत नाहीत. आणि काय म्हणालात, माझा मार्ग स्पष्ट नाही. अगदी बरोबर. तुम्ही कशातनं काय काढाल हे कुणाला काही कळत नाही.
तुमच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी सुंदर मोठा आशय असतो, पण ती कृती पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला थांग पत्तासुद्धा लागत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ते 100% खरा. मी ना खरं सांगते, जेव्हा जेव्हा हे वाचते ना, मी तिथेच थांबवते वाचन. मी म्हणते किती उदार आहे ही, आणि फक्त उदार नाही आहे, ती हुशार पण आहे. रुक्मिणी हुशार पण आहे. कसा अर्थ वेगळा काढायचा, अर्थवाद ज्याला म्हणतात, की अर्थ कसा वेगळा काढायचा, एकाच वाक्याचे वेगवेगळे अनेक अर्थ निघू शकतात. ते आपल्या दृष्टीवरती अवलंबून असतात. रुक्मिणीची दृष्टी किती प्रगल्भ असेल त्याचं मोठेपण गायलं आहे, पण दाखवताना आपली हुशारी पण सिद्ध केलेली आहे. पण सगळं सुंदर रीतीनं केलेलं आहे. 2 नात्यांमधला गोडवा कसा असावा भागवत दाखवत आहे. काय थक्क होतो. म्हणजे मी खरंच सांगते की एक एक पान पुढे पुढे जातो ना, आपण आपल्या आपल्यात हसत असतो, आपण आपल्या आपल्यात डोळे टिपत असतो. म्हणजे भागवत सगळ्यांमध्ये तर ऐकावंच, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापलंही वाचावं. कारण आपापलं भागवत हे आपापलं असतं. आणि कथेचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय माहिती, कथेमध्ये आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स करायला सोय ठेवलेली असते. तत्वामध्ये ती सोय नसते. जेव्हा तत्व सांगितलं जातं तेव्हा मला ती सोय नसते. हे असं असं आहे, बस फिनिश, तेच तुम्हाला स्वीकारावं लागतं. पण एक गाव होतं, त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याचं की नाही अगदी हिरवं छान मोठं कुरण होतं. पण त्या शेतकऱ्याची बायको महाकजाग होती. अशी मी जेव्हा गोष्ट सांगायला सुरुवात करते तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोरचा शेतकरी वेगळा असतो, त्याची बायको वेगळी असते. आणि हळूहळू जसजशी ती गोष्ट आकाराला येत जाते तसं मी माझ्या अनुभवांशी ती जोडायचा प्रयत्न करते, तुम्ही तुमच्या अनुभवांशी जोडायचा प्रयत्न करता. भागवतकारांना माणसाची नस कळल्याचा हे सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये रमतो की नाही, किती गोष्टी आहेत भागवतामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा जेव्हा आपण रमतो ना, तेव्हा आपण हरवलेले असतो. आणि मी मकरंद बुवांच्या भागवताला 1-2-3 दिवस ठाण्यामध्ये आले होते. मी खरंच सांगते 4 तास वेळ कसा गेला कळलं नाही. याचं सगळं श्रेय बुवांना, भागवताला, भागवतकारांना. माणसाला रमवण्याचं सगळ्यात मोठं साधन कथा आहे. आणि शेवट करते, बोलायची इच्छा असली तरी आत्ता क्षमा करा. मला भागवतातलं आणखीन सगळ्यात जीवाला काय लागतं माहिती आहे, आवडतं. जीवाला लागणं हा वेगळा अर्थ आहे. मला काय आवडतं तर भागवत आणि दासबोधामध्ये ना कमालीचं साम्य वाटतं मला. का? कारण दासबोध हा असा ग्रंथ आहे ना, मी मागे बोलले, मला वाटतं बरेच ठाण्यातली लोक आहेत. दासबोध वाचताना मला कायम एक चित्र दिसायचं. हे चित्र असं होतं की रामदास स्वामी कैलास पर्वताच्या खाली उभे आहेत आणि ते एका संधिरेषेवरती उभे आहेत. सतत मला हे दिसत होतं की ते कैलास आणि मध्ये मानसरोवर यांच्या मध्यात ते उभे आहेत. मी म्हटलं हे असं का दिसतंय, म्हणजे माझ्या मनाने ही काय प्रतिमा तयार केली आहे, मला असं का वाटतंय. आणि मग माझंच मन शोध घ्यायला लागलं आणि मग असं कदाचित असं असेल की दासबोध किंवा रामदास स्वामी आपल्याला काय सांगतायत की मानसरोवराच्या पाण्यात हात घालता येतोय, त्याचा अनुभव घ्या, लौकिकाचा अनुभव घ्या, पण लक्ष मात्र जिथे अजून पोचता आलेलं नाहीये त्या कैलासावरती ठेवा. या संधिस्थानावरती रामदास स्वामी उभे आहेत. मला भागवत तसंच वाटतं. रामदास स्वामींचाच दृष्टांत आहे. बी पडतं छोटं, किती अंगाने वाढतं? 2. एक वर वर येतं खोड म्हणून आणि एक खाली खाली जातं मूळ म्हणून. रामदास स्वामी विचारतात की अहो त्या एवढूशा बीला 2 बाजूंनी वाढावंसं वाटतं, मानवी मनाला नाही का वाटणार? लौकिकही हवंसं वाटतं, पारलौकिकाचाही शोध घ्यावासा वाटतो, घेता येतो. हा विश्वास जसा रामदास स्वामी आपल्या मनात निर्माण करतात ना, संसारात राहून सुद्धा तिकडे बघता येतं, तोच भागवत निर्माण करतो आपल्या मनामध्ये. छोट्या छोट्या गोष्टीतनं कधी आत्मतत्वाची चर्चा करतं, तर कधी एखादी त्याच्या लागोपाठ एखादी अगदी साधी गोष्ट सांगून टाकतं, लगेच आपल्याला खाली आणतं, पुन्हा आत्मतत्वापर्यंत नेतं, पुन्हा योगाचा मार्ग सांगतं, पुन्हा एखादी प्रल्हादाची गोष्ट सांगतं. असं करत करत लहान बाळाला जसं खेळवत खेळवत आई मोठं करते ना, तसे मला भागवत माऊली वाटते.
दोन्ही दाखवतं, लौकिक पण दाखवतं, ते पण दाखवतं, ज्ञान आणि विज्ञान दाखवतं. आपल्याकडे ज्ञान आणि विज्ञानाच्या संकल्पना किती सुंदर सांगितल्यात. ज्ञान म्हणजे काय? त्या सगळ्या वस्तूंच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, हे कळणं म्हणजे ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय? तर एकाच गोष्टीपासून सगळं जन्माला आलेलं आहे, हे कळणं म्हणजे विज्ञान. बोलताना सुद्धा माझ्या दिशा कशा झाल्या बघा. सगळ्या गोष्टींच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ते ज्ञान. आणि सगळ्या गोष्टीतनं, सगळं एकाच गोष्टीतनं जन्माला आलं आहे, ते विज्ञान. म्हणजे ज्ञान हे आतमध्ये घेऊन जातं आणि विज्ञान हे बाहेर आणतं. ज्ञानाला विरोधी दिशा ही विज्ञानाची असते, तो विरोधी दिशेसाठी सुद्धा आहे. ज्ञान आपल्याला अंतर्मुख करतं, तर विज्ञान आपल्याला बहिर्मुख होऊन जग काय आहे ते बघायला शिकवतं. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान, लौकिक आणि पारलौकिक, या सगळ्याच्या सीमारेषा आपल्याला भागवत दाखवतं. आणखीन काय सांगू? या भागवताच्या बाबतीमध्ये एवढंच म्हणते की हा भागवताचा प्रसाद म्हणजे, कधी कधी मला असं वाटतं की जे म्हणतात ना की भारतामध्ये जन्म मिळणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. पूर्वी मला असा प्रश्न पडायचा, असं प्रत्येक देशात वाटत असेल ना, आणि बाहेरच्या देशात गेल्यानंतर तिथली साफसफाई, तिथली स्वच्छता, तिथली सगळी सिस्टीम बघून तर बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे किती छान आहे. पण काही दिवसात कंटाळा यायला लागतो आणि असं वाटतं तिकडेच जावं. काय आहे इथे? याचं कारण असं आहे की या संस्कृतीने आम्हाला हे सगळं बाळकडू दिलेलं आहे आणि त्या बाळकडू वळसे देत 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 प्रत्येक पिढी या संस्कृतीने घडवलेली आहे. आज जेव्हा जेव्हा मी विद्यार्थ्यांशी संपर्क साधते तेव्हा मला असं वाटतं ते कमी पडत नाही आहेत, कमी पडलो आहेत आम्ही. ते वळसे द्यायला आम्ही कमी पडलो आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपण आपल्या घरी, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला एखादं तरी भागवताचं तत्त्व, भागवतच म्हणते असं नाही, कुठल्याही ग्रंथातलं एखादं तत्त्व छान सांगता येईल एवढी तयारी प्रत्येकाने करावी. सगळे काही बुवांसारखे कथाकार होऊ शकत नाहीत, व्याख्याते होऊ शकत नाहीत, पण निदान माझ्या संपर्कात येणारे 5 दिवे तरी मी उजळीन. हीच खरी दिवाळी असणार आहे. बाहेरचे दिवे लागणारच आहेत, ते कितीही लावतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे लावतो, पण आज गरज आहे. कारण इतकं समाजामध्ये आपण फिरत असतो आणि इतकं वेगवेगळं ऐकत असतो ना, क्षणाक्षणाला दुःख होत असतं किंवा संस्कृती तुम्ही समजून घेत नाही आहात. आणि तुम्ही का संस्कृतीवर बोलताय? बरं तुम्ही इथलेच आहात ना, असं तर नाही आहे की तुम्ही बाहेर कुठनं तरी आलाय, तुम्ही इथलेच आहात ना, मग घ्या ना संस्कृती समजून. आणि मग लक्षात येतं ते घेणार नाही आहेत, आपण किमान 5 दिवे तरी उजळू असं मला वाटतं. आणि भागवताकडे माझी एकच इच्छा आहे की ते करण्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये निर्माण होवो, कारण तो दिवा त्यांनी उजळला तर आमचा प्रकाश बाहेर पडणार आहे. इथेच थांबते आणि भागवताच्या प्रकाशामध्ये पुढचे 7 दिवस आपण खऱ्या अर्थानं प्रकाशित होणार आहात. आणि पुढचे 7 दिवस हे फक्त त्याच्यासाठी आहेत. विद्यानी आणि तिच्या मैत्रिणींनी ती सोय केली आहे. शिट्टी झाली का बघा, 5 वाजताच खरं भागवत आहे, पण आज 7 वाजता व्याही यायचे. आता काही नाही, आता फक्त तुम्ही आणि तो. काहीही मध्ये तिने ठेवलेलं नाही तुमच्यासाठी. वेळ दिले, एक वाक्य आहे, देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी. सुट्टी नसते अध्यात्मात. आज रविवारच आहे, मग भगवंत म्हणाले जास्त वेळ बसा. त्यामुळे हे 7 दिवस फक्त तुम्ही आणि तो. त्यामुळे जास्तीत जास्त जप करूया. आमच्याकडे तर लहानपणी पद्धत होती, सतत जेवताना गोविंद 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 म्हणत राहायचं. मी आऊला म्हणायचे काय गप्पा मारायच्यात मला धनंजय, म्हणजे माझ्या भावाशी. ते नंतर मारा म्हणाले, जेवताना गोविंदच म्हणायचं. म्हणजे प्रत्येक अन्नामध्ये, घासामध्ये गोविंद येतो आणि तो अंतरंगात उतरतो, ही श्रद्धा. असो, तर पुढचे 7 दिवस या भागवताच्या प्रकाशामध्ये तुम्ही लख्ख उजळणार आहात. खऱ्या दिवाळीच्या आधीच ही वेगळी दिवाळी साजरी होणार आहे आणि त्याचा अंश मात्र का होईना भाग मला होण्याची संधी मिळाली. विद्या, मी तुझे पुन्हा एकदा आभार मानते.